यस, ठीक आहे. आपण काल काय पाहिलं होतं? तर आपण स्टार्ट केलं होतं, की एक्झॅक्टली एन-सी-आर-टीचं असणारं बेनिफिट कसं आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून. एक आपल्याला प्रायमरी कंडिशनमध्ये एक बेसिक पार्ट समजावा आणि त्याच्यातून आपल्याला जे रेफरन्सेस वाचायचे आहेत, ते रेफरन्सेस वाचताना अडचण होऊ नये आपली, त्यासाठी आपण काय बघतो? तर आपण या असणाऱ्या एन-सी-आर-टीला जास्त फोकस करतो, हे आपण बघितलं होतं. आणि त्याच्याच असणाऱ्या बेस थ्रू आपण काय स्टार्ट केलं? तर आपल्याला 4 मेजर सब्जेक्ट जे आहेत का, ते कव्हर करायचे आहेत. कोणकोणतं असेल याच्यामध्ये? मग जिओग्राफी असेल, सोबतच पॉलिटी असेल, सोबतच हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्सचा पार्ट असेल. आणि या हिस्ट्री सोबतच थोडासा तुम्हाला परत एकदा आर्ट आणि कल्चरचाही असणारा पार्ट तुम्हाला याच्यामध्ये ऍड करावा लागेल. तो आपण त्याच अनुषंगाने बघणार आहोत. म्हणजे हे असणारे मेजर सब्जेक्ट आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्या मेजर सब्जेक्टच्या दृष्टिकोनातून आपण स्टार्ट केलं होतं. कारण हे सब्जेक्ट आपल्याला प्रीला महत्वाचे आहेत, मेन्सला महत्वाचे आहेत. प्रत्येक ठिकाणी महत्वाचं आहे. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू प्रत्येक फेजमध्ये आपल्याला हे उपयोगात येणार आहेत. त्यामुळे आपल्याला या असणाऱ्या सोशल आणि पॉलिटिकल लाईफ बद्दल ही गोष्ट बघणं गरजेचं आहे. मग तुम्हाला सर्कल सांगितलं होतं प्रिपरेशनचं कसं असलं पाहिजे. मग त्यामध्ये पी-वाय-क्यू किती इम्पॉर्टंट आहेत. सोबतच आपल्याला एक्झामचा फॉर्मॅट समजावा, त्यासाठी पी-वाय-क्यू खूप जास्त महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर आपल्याला एन-सी-आर-टीचा पार्ट महत्त्वाचा आहे, सिलेबस महत्त्वाचा आहे आणि मग आपल्याला जे बेसिक बुक्स आहेत, मग त्यामध्ये वाय-सी-एम असेल किंवा आपल्याला इग्नूचे बुक्स असतील, ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि त्यानंतर आपल्याला जे रेफरन्स बुक आहेत, तिथपर्यंत आपल्याला ही असणारी जर्नी घेऊन जायचे. हा रेफरन्स पाहिला आपण आणि त्या असणाऱ्या एन-सी-आर-टीच्या बुकमध्ये जे पहिल्यांदा येतं 6वीचं बुक आहे, त्यामध्ये आपल्याला दिसतं ते म्हणजेच काय तर सोशल सायन्स आपल्याला किती डायमेन्शन्समध्ये कव्हर करायचे आहेत, त्याचे थीम आपल्याला या बुकमध्ये दिले होते. आपण काय बघितलं मग? थीम ए मध्ये पाहिलं आपण इंडिया अँड दी वर्ल्ड, लँड अँड दी पीपल. हेच आपण बघतोय, स्टार्ट केलेलं आहे आपण. ॲक्चुअली मॅप कशा असले पाहिजेत, मॅपचा झोन कशा पद्धतीने दिला पाहिजे आणि त्या अंतर्गत असणारे जे वेगवेगळे असणारे कोऑर्डिनेशन्स असतील, लोकेशन्स वाईज असणारे पार्ट्स असतील, डायरेक्शन वाईज असणारे पार्ट्स असतील, सिम्बलिझम असेल, या सगळ्यांचा असणारा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला ऍड करायचा आहे आणि तो बघण्याचा प्रयत्न करायचा आहे की एक्झॅक्टली आपल्याला कोणकोणत्या गोष्टींना इथं हा प्रॅक्टिकली हेल्प करतो आणि मॅप रिडिंगमध्ये आपल्याला ते युजफुल ठरू शकतो. तो एक पार्ट आपण बघितला होता. यासोबतच आपण हे कोऑर्डिनेशन अंडरस्टँड करण्यासाठी आपण 2 महत्त्वाचा मुद्दा बघितला होता. तो म्हणजेच काय? तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. आपल्याला लोकेशन कन्फर्म करायचं असेल, तर या असणाऱ्या दोन्ही ॲक्सिसचा रेफरन्स आपल्याला त्याच्यामध्ये मांडणं रिक्वायर्ड असणार आहे. तो बघायचा आणि तेच आपण काय केलं, काल्पनिक असणाऱ्या रेषा आपण या असणाऱ्या पृथ्वीवरती म्हणजेच पृथ्वीच्या प्रतिमेवरती आपण एका सपाट पृष्ठभागावरती किंवा एक असणाऱ्या सर्कल किंवा राउंड पृष्ठभागाच्या अनुषंगाने काय केलं, आपण त्याला ड्रॉ केलं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पृथ्वी काय आहे हे आपण तिथं बघण्याचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे. आणि मग याच्या अंतर्गत आपण कशा-कशाचा अभ्यास केला सुरुवातीला, तर आपण या असणाऱ्या सगळ्या लोकेशन्सला, कॉन्टिनेंटला, ओशनिक पार्टला जर आपल्याला ओळखायचं असेल, लोकेशन चेक करायचं असेल, तर ते लोकेशन चेक करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 2 असणारे महत्त्वपूर्ण जे एलिमेंट्स आहेत, जे कन्सेप्ट आहेत, त्याची क्लॅरिटी झाली पाहिजे. त्यासाठी आपण पाहिलं ते म्हणजेच कुठला? तर लॅटिट्यूड काय आहे? कशा पद्धतीनं अक्षवृत्त हा तयार केले गेले. मग ते अक्षवृत्त तयार करताना पृथ्वीच्या असणाऱ्या या सराउंडिंग पार्टला म्हणजे पृथ्वीला राउंडली काय करण्यात आलं या ठिकाणी, तर सर्कल काढण्यात आले आणि ते सर्कल डिग्री वाईज काढत असताना आपण पृथ्वीचा मेन गाभा त्या ठिकाणी पाहिला आणि त्या गाभाच्या माध्यमातून आपण काय करतोय, तर सर्कल काढतोय. त्याच्यावरती आपण एक पॉइंट टिप करतोय आणि त्याच्यातून ते सर्कल आपल्याला येताना दिसतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला एक पॅरलल लाईन दिसली. पण पॅरलल समांतर जरी असले हे सगळे लाईन्स, तरी सुद्धा त्यांच्या असणाऱ्या ज्या काही लांबी असतील किंवा तो डिस्टन्स कव्हर करण्याची असणारी भूमिका असेल का, ती समान नसणार आहे. कारण का सगळ्यात मोठा असणारा जो डायमीटर असेल का, तो असणारा डायमीटर आपल्याला कुठे दिसतो? तर आपल्याला दिसतो तो इक्वेटरच्या अंतर्गत. तर तो बघितला जसं आपण कुठे जाऊया, नॉर्थ पोल किंवा साउथ पोलकडे जाऊया, ध्रुवांकडे जाऊया, तेव्हा आपल्याला त्याचे असणारे जे काही डिस्टन्स आहे ते आपल्याला हळू कमी-कमी होत जाताना दिसेल, ते आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण बघितलं या असणाऱ्या फेजमध्येच ज्याला आपण म्हणतो काय, तर लॉंगिट्यूड आणि या लॉंगिट्यूडचा रेफरन्स म्हणतो म्हणजेच काय रेखावृत्त.
मग काल्पनिक ज्या पद्धतीनं अक्षाला, पृथ्वीच्या अक्षाला समांतर असणारे वृत्त काढले, त्याला अक्षवृत्त म्हणतो. तसंच या ठिकाणी पृथ्वीच्या असणाऱ्या उभ्या छेदाला म्हणजे प्रत्यक्षात आपण पृथ्वीला काय केलं, तर या असणाऱ्या पृथ्वीला एक प्रत्यक्षात 2 ध्रुवामध्ये किंवा 2 असणाऱ्या गोलार्धामध्ये विभाजित करण्यासाठी आपण एक महत्त्वपूर्ण काल्पनिक लाईन ड्रॉ केली. त्याला आपण 0 डिग्रीच्या असणाऱ्या फेजमध्ये बघतो आणि त्या असणाऱ्या 0 डिग्रीच्या व्यवस्थेतून आपण त्याला डिनोट करून एक काल्पनिक उभ्या रेषा मारल्या आणि त्या उभ्या रेषा म्हणजेच काय असेल तर रेखावृत्तांचा उल्लेख आपण करतो. ह्या गोष्टी पाहिल्या आणि या गोष्टींच्याच माध्यमातून आपण बघितलं एक्झॅक्टली किती लाईन ड्रॉ होतात, त्याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या दोघांच्या असणाऱ्या भूमिकेतून आणि त्याच्यातून आपण लोकेशन आयडेंटिफाय केलं. ते कोणाचं तर इंडियाचं. ऍक्च्युअली भारताचं लोकेशन कशा पद्धतीनं तिथं ड्रॉ होऊ शकतो तो आपण त्याच्यामध्ये पाहिला. आणि मग ते बघत असताना आपण काही बेसिक कन्सेप्ट पण पाहिले त्याच्यामध्ये डिग्री आणि मिनिट्स कसे काउंट होतात जेव्हा एखादं असणारं लोकेशन आपल्याला पॉइंट आउट करायचं असेल आणि ते करत असताना आपण कशा पद्धतीच्या असणाऱ्या गोलार्धामध्ये आहे त्याचाही रेफरन्स आपण बघितलं होतं. हेच बघण्यासाठी आपण काय केलं होतं, आपण या अक्षवृत्ताचा रेफरन्स पाहिला तर अक्षवृत्ताला जिथं आपल्याला 0 डिग्री काल्पनिक रेषा त्या ठिकाणी आखली होती त्याच्यावरनं 2 गोलार्ध तयार झाले होते. ते 2 गोलार्ध कोणते असेल, एक असेल उत्तर गोलार्ध आणि दुसरा असेल दक्षिण गोलार्ध. म्हणजे मुळात या उत्तर आणि दक्षिण गोलार्धाचा रेफरन्स कशामुळे तयार झाला तर तो तयार झाला या असणाऱ्या काल्पनिक अक्षवृत्तामुळे. आणि तो अक्षवृत्त म्हणजेच कोणता असेल तर विषुवृत्त असेल. जिथं काय जास्त असेल किंवा काय कमी असेल याचा एक बेसिक मुद्दा पाहायचा असेल तर पृथ्वी वरून आणि खालून दबली गेलेली आहे. त्यामुळं फुगवटा कुठं आलेला आहे तर पृथ्वीच्या असणाऱ्या विषुवृत्ताच्या भागावर फुगवटा आलेला आहे. आणि तिथं काय आहे तर तिथं सगळ्यात जास्त सगळ्यात कमी ग्रॅव्हिटी दिसते आपल्याला. म्हणजे गुरुत्वाकर्षण असणारं जे बल आहे का ते सगळ्यात कमी आपल्याला या ठिकाणी दिसतं. तो एक रेफरन्स बघितला. आणि त्यानंतर जेव्हा आपण रेखावृत्त काढलं, त्या रेखावृत्ताच्या असणाऱ्या काल्पनिक रेखावृत्त जे 0 डिग्री सेल्सिअसला आहे का, त्या असणाऱ्या रेखावृत्तावरनं अजून 2 आपल्याला काय दिसतात तर गोलार्ध डिवाइड होताना दिसतात. मग कोणता गोलार्ध? इकडे बघितलं तर आपल्याला दिसतो पूर्व गोलार्ध. हेमिस्फिअर दिसतो कुठला आपल्याला तर ईस्टर्न हेमिस्फिअर. आणि इकडे दिसतो तो म्हणजे कुठला तर वेस्टर्न हेमिस्फिअरचा रेफरन्स आपण बघितला. पश्चिम गोलार्धाचा रेफरन्स कोणत्या कंडिशनमुळे कोणता गोलार्ध तयार होतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ते दोन्ही मुद्दे आपल्याला इथं आपण बघितले होते ते लक्षात घ्यायचं. नॉटिकल माईलचा रेफरन्स पण पाहिला होता. प्लस याच अक्षवृत्ताच्या अनुषंगाने आपण काय काय बघितलं, इक्वेटोर सोबतच आपण बघितलं या ठिकाणी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचा रेफरन्स काय कर्कवृत्त, मकरवृत्ताचा रेफरन्स काय आहे ते आपण तिथं बघायला स्टार्ट केलं होतं. आणि त्याच्यातून आपण एक्झॅक्टली त्याचे असणारे जे काही डिग्री सेल्सिअस मधले असणारे अँगल्स आहेत का ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाहिला. एक मिनिट, तुमच्यापैकी एका स्टुडंटचा मेसेज येतोय, काय आहे तो तर लिंक येत नाहीये. यस, ओके, एक मिनिट फक्त मी त्यांना सांगतो. ठीक आहे. पहा, त्यानंतर आपण एक बेसिक महत्वपूर्ण असणारा शब्द त्या ठिकाणी बघितला तो म्हणजे अश्व अक्षांश. चला मला कोणीतरी या असणाऱ्या चॅट बॉक्समध्ये सांगणार आहात कमेंट बॉक्समध्ये की हा असणारा जो अश्व अक्षांश आहे का तो नॉर्थला आणि साऊथला किती सेल्सिअस किती डिग्री अंतर्गत आपल्याला त्याचं असणारं लोकेशन दिसतं हे तुम्ही मला सांगणार. चला पटकन सांगा बघू. कोणत्या असणाऱ्या डिग्रीमध्ये कोणत्या अक्षवृत्तामध्ये आपल्याला दिसतात तो तुम्हाला सांगायचा आहे. पटकन चला सांगा बघू. तोपर्यंत ते साहेब पण जॉईन होतील. हा, चला. ओके ओके, गुड वैष्णवी, गुड. 5 डिग्रीचा असणारा गॅप आहे. ठीक आहे, 5 डिग्रीचा गॅप मान्य आपल्याला. हा, गुड. म्हणजे किती आहे तो तर तो दिसतो आपल्याला विषुवृत्तापासून आपण जसं नॉर्थकडे जाऊया तसं 30 डिग्री पासून ते 35 डिग्री पर्यंत आपल्याला तो लोकेशन दिसतो त्याचा. तसंच सेम खाली आपण कुठे गेलो साऊथकडे गेलो तर तिथंही आपल्याला 30 ते 35 पर्यंतचा असणारा रेफरन्स या ठिकाणी दिसणार आहे. हे इथं लक्षात घेणं रिक्वायर्ड असणार आहे. ठीक आहे. ओके. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे, म्हणजे लक्षात आहे. हा, ओके.
त्यानंतर पहा, या असणाऱ्या दोन्ही गोष्टींनंतर आपण काय डिस्कस केलं, एक्झॅक्टली इक्वेटर बद्दल आपण डिस्कस केलं की इक्वेटर काय आहे, इक्वेटरच्या बद्दलची असणारी लोवेस्ट ग्रॅव्हिटी कशा पद्धतीने आहे आणि तो कशा पद्धतीने मूव्ह होतो, आपली पृथ्वी कशी फिरते, कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेला फिरते. तर आपली पृथ्वी ही जाते कशी, तर वेस्ट पासून ईस्ट कडे फिरते. म्हणजेच कशी फिरते आपली पृथ्वी या ठिकाणी, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. पश्चिमेकडून पूर्वेकडे कंटिन्युअसली फिरते ती, कारण ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते ना. मग परिवलन आणि परिभ्रमण यांच्या बाबतीमध्ये जेव्हा मुद्दा पाहतो आपण, तर आपल्याला सॅटेलाइट जर लॉन्च करायचे असतील, तर ते सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट कुठल्या ठिकाणाची असू शकते, तर बे ऑफ बेंगॉलमध्ये असेल, ते पण आपण त्याच्यामध्ये ऍड केलं होतं, ते पाहिलं होतं आपण, ते लक्षात घेऊ. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं की या असणाऱ्या इक्वेटोरवरती प्रत्यक्षात किती असणारे कंट्रीज लोकेट होतात आणि ते कोणकोणत्या कॉन्टिनेंटमध्ये होतात ना. मग यासाठी आपण काय बघितलं होतं, तर आपण इथं 3 कॉन्टिनेंटचा रेफरन्स इथं दिला होता. ओके, 3 खंडांचा रेफरन्स याच्यामध्ये आणला होता. ओके, आणि तो बघत असताना एक मिनिट साहेब, लोक आपल्या साहेबांना प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे. ओके, ठीक ठीक. बघूया. 3 कोणकोणते कॉन्टिनेंट बघितले होते आपण या असणाऱ्या इक्वेडोरला, जेव्हा तो इक्वेडोर क्रॉस करतो त्यांच्यामधून. तर यामध्ये आपण पाहिलं होतं कोणकोणते, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिसतो तो म्हणजेच कुठला, या ठिकाणी साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट दिसतो आपल्याला. नंतर दिसतो तो म्हणजे आफ्रिकन कॉन्टिनेंट आणि त्यानंतर दिसतो एशियन कॉन्टिनेंट. आणि हे बघत असताना आपण कोणकोणत्या असणाऱ्या ठिकाणांचा उल्लेख केला होता या ठिकाणी, तर स्टार्ट होतो इक्वेडोर पासून, त्यानंतर येतो कोलंबिया. कोलंबिया नंतरचा रेफरन्स पाहिला तर त्या ठिकाणी येतो कोणता, तर ब्राझीलचा असणारा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो आपल्याला. त्यानंतर म्हणजे किती झाले या ठिकाणी, या असणाऱ्या कुठल्या दक्षिण अमेरिका खंडाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्याला दिसतात एकूण 3 देश. त्यानंतर आपण आफ्रिका खंडामध्ये गेलो ना, तर आपल्याला आफ्रिका खंडामध्ये दिसतात सगळ्यात पहिल्यांदा एक बेट आयलँड दिसतं एक आपल्याला, तो कोणता, साऊथ टोमे अँड प्रिन्सिप आहे. तिथून गेलो पुढे आपण त्या ठिकाणी तर काय दिसतो आपल्याला, तर रिपब्लिक ऑफ कॉंगो दिसतो. म्हणजे हा नंबर 1, हा नंबर 2. नंतर दिसतो आपल्याला गॅबॉन. गॅबॉन नंतर दिसतो आपल्याला काय, DRC, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोचा रेफरन्स पाहिला. त्यानंतर दिसतो आपल्याला युगांडो, तिसरा. 3 झाले, 4 झाले, हा 5वा झाला युगांडा. त्यानंतर येतो केनिया, तो कितवा झाला या ठिकाणी, 6वा. आणि सोमालिया 7वा. म्हणजे आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये किती आहेत देश, तर 7 देशांचा रेफरन्स या ठिकाणी येतोय, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर बघितलं तर एशियन कॉन्टिनेंटचा उल्लेख केला तर एशियामध्ये आपल्याला टोटल किती कंट्री दिसतात, तर 3. कोणकोणते, मालदीव्स आहे, इंडोनेशिया आहे आणि किरिबाटी आहे. हे आपल्याला 3 दिसतात. पण ऍक्च्युअली काय बघितलं होतं आपण मागच्या लेक्चरला, तुम्ही मला आन्सर करा बघू. या 3 पैकी किती देशांमध्ये लँड एरियावरती म्हणजे सरफेस एरियावरती प्रत्यक्षात ही असणारी विषुववृत्ताची असणारी रेखा आपल्याला जाताना दिसते, आणि बाकीच्या असणाऱ्या देशांमध्ये 2 देशांमध्ये आपल्याला ऍक्च्युअली तो त्याच्या असणाऱ्या पाण्याच्या एरियामध्ये म्हणजे नॉटिकल मैल जो एरिया असतो ना, त्याच्यातून आपल्याला ती लाईन ड्रॉ होताना दिसली होती. तर कोणता एक मात्र देश आहे ज्याच्या सरफेस एरियावरनं, ज्याच्या लँड एरियावरनं आपल्याला हा असणारा इक्वेटोर जाताना दिसतो? पटकन द्या बघू चला आन्सर मला. काय असेल रेफरन्स? कोणता? पटकन कमेंट करायचं आपल्याला, फास्ट. दिले आन्सर? ओके, ठीक आहे. हां, चला. कोणता असेल तर या ठिकाणी तर इंडोनेशिया असेल. एक मात्र जो आहे इंडोनेशिया, जिथं काय दिसतं आपल्याला? तिथं जमिनीवरती आपल्याला त्या भूभागावरती आपल्याला दिसतो. कुठं? इंडोनेशियावरती. लक्षात घ्यायचं, विसरायचं नाही आपल्याला. इंडोनेशियामध्ये काय आहे? जमिनीवरती आहे. बाकी मालदीव
आणि किरिबाटी यांच्या असणाऱ्या पाण्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला हा पार्ट दिसतो, हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आता थोडंसं आजच्या असणाऱ्या सेशनमध्ये आपल्याला काय चेक करायचं इथं, तर इथं आपल्याला थोडं भर द्यायचंय कशावरती, याच असणाऱ्या इक्वेटोरच्या अंतर्गत जे गाजलेले असणारे प्रदेश आहेत का, याला आपण थोडंसं काय म्हणूया, फिजिकल जिओग्राफी म्हणूया. म्हणजे इथं आपल्याला भौतिक असणाऱ्या विज्ञानाच्या आणि भौतिक असणाऱ्या भूगोलाच्या संदर्भामध्ये कोणकोणते महत्त्वपूर्ण ठिकाणं दिसतात, त्यांची पण नावं याच्यासोबतच लक्षात घेणं गरजेचं असेल. ओके. जेव्हा आपण या इक्वेटोरचा रेफरन्स घेतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं कोणता रेन फॉरेस्ट याच्या एरियामध्ये दिसतो. कारण विषुववृत्तामध्ये तुम्हाला डेली पाऊस पडताना दिसतो. मग हा डेली पाऊस तेवढ्याच पद्धतीचा ऊन म्हणजे तिथं सर्वाधिक जास्त असणारा जो वनस्पतीजन्य, प्राणीजन्य असणारा प्रदेश आपल्याला विकसित होताना दिसतो. त्या कंडिशनमुळे ह्या ठिकाणी काय होतं, तर सगळ्यात सुपीक असणारा भाग इथं आपल्याला तयार होताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. मग तिथं कोण बघतो आपण या ठिकाणी, तर पहिल्यांदा आहे रेन फॉरेस्ट. म्हणजेच काय, तिथं तिथले असणारे जे वनछादित असणारे प्रदेश आहेत का, जिथं आपल्याला वर्षाचा म्हणजे तिथल्या पावसाचा संदर्भ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतात, ते सगळे रेन फॉरेस्ट आहेत. पहिला कोणता असेल तर हवाईयन असणारा रेन फॉरेस्ट आपल्याला दिसतो, या असणाऱ्या एरियाच्या अंतर्गत बघायचा. त्यानंतर येतो खूप मोठ्या प्रमाणे गाजलेला चर्चेमध्ये असलेला अमेझॉन रेन फॉरेस्ट सुद्धा आपल्याला कुठं दिसतो, याच असणाऱ्या एरियामध्ये इक्वेटोरच्या अंतर्गत आपल्याला जाताना दिसतो आपल्याला. सोबतच पाहिलं तर या ठिकाणीच काय, तर हा असणारा एरिया बघितला तर तो कुठला आहे, अटलांटिक फॉरेस्टचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. सोबतच पाहिला तर येतो कुठल्या या ठिकाणी, तर इतुरी रेन फॉरेस्टचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. हा इतुरी रेन फॉरेस्टचा असणारा झोन जो आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर येतो तो म्हणजे मादागास्कर लवलँड फॉरेस्टचा एरिया या ठिकाणी दिसतो. हा जो मादागास्कर देश आहे ना, आणि या मादागास्कर देशासोबत भारताचे कोरिलेशन्स खूप चांगले आहेत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर थोडासा असणारा आपला वेस्टर्न घाट जो आहे का, तो सुद्धा याच्या असणाऱ्या झोनमध्ये आपल्याला दिसतो. सोबतच पाहिलं तर हरप्पन रेन फॉरेस्टचा रेफरन्स याच्यामध्ये येतो आणि कोणता असेल तर डायंट्री रेन फॉरेस्टचाही अंगल याच्यामध्ये येतो. म्हणजे थोडासा ही नावं सुद्धा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, वाचण्याचा प्रयत्न करा, जे जिओग्राफिकल भूमिकेमध्ये आपल्याला या असणाऱ्या इक्वेटोर वरती आपल्याला प्लेस होताना दिसतात. जसे देशांची नावं आपण बघतो ना, तसं आपल्याला हे पण नाव लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता एक थोडासा ऍक्च्युअल पार्ट कसा आहे, की जेव्हा आपण इक्वेटोरचा रेफरन्स बघतो, विषुववृत्ताचा रेफरन्स बघतो, त्या विषुववृत्तासोबतच आपल्याला इतर पण मुद्दे बघणं गरजेचं आहे. ते म्हणजेच काय, या विषुववृत्तानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. म्हणजे कर्कवृत्ताबद्दल सुद्धा माहिती असली पाहिजे. जसं विषुववृत्तावरचे देश पाहिले आपण, विषुववृत्तावरचे असणारे भूमिके पाहिले, तिथले असणारे महत्त्वपूर्ण असणारे घटक पाहिले. तसाच एक थोडासा मुद्दा आपण कर्कवृत्ताशी संबंधित बघायचा. आता कर्कवृत्त हा कुठं-कुठं तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतोय, कोणकोणत्या ओशनिक समुद्रामध्ये, कोणकोणत्या असणाऱ्या कॉन्टिनेंटमध्ये, खंडामध्ये आपल्याला या ठिकाणी त्याचा असणारा एरिया जाताना दिसतो, तो आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग पहिल्यांदा कुठे ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचा उल्लेख केला तर पॅसिफिक ओशन मधनं तो जातो. सोबतच तो कुठं जातो, नॉर्थ अमेरिकनचा असणारा जो काही कॉन्टिनेंट आहे त्याच्यामध्ये हा जो आहे का, हा जो मधला एरिया, या मधल्या एरियाला म्हटलं जातं सेंट्रल अमेरिकन कॉन्टिनेंट. हा सेंट्रल अमेरिकन आहे आणि याच्यामध्ये जे लहान लहान आयलँड दिसतात का, हे लहान लहान आयलँडला म्हणतो आपण कॅरेबियन आयलँड. त्याच कॅरेबियन आयलँड मधली एक टीम आहे पहा, क्रिकेटची टीम. ती क्रिकेटची कोणती टीम आहे मला सांगू शकता तुम्ही? ती क्रिकेटची टीम एका देशाची नाहीये. ते लहान लहान असणारे बेट त्या ठिकाणी आहेत, त्यांना एकत्र करून ती टीम तयार झालेली आहे आणि ती टीम संबंधित आहे कुठली, तर या असणाऱ्या कॅरेबियन आयलँडची आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो हवं तर तिथल्या असणाऱ्या प्लेयरचं. कॅरेन पोलार्डचं असणारं नाव तुम्हाला माहिती असेल तिथं. डॅव्हन ब्राव्होचं असणारं नाव तुम्हाला माहिती असेल. हे प्लेयर त्या क्रिकेट संघाशी संबंधित आहेत. तर तुम्ही मला सांगू शकता हा असणारी टीम कोणती? त्यानंतर कोणत्या असणाऱ्या ओशनिक पार्टमध्ये दिसतो आपल्याला, तर तो असणारा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जो आहे ना, तो दिसेल तुम्हाला अटलांटिक ओशनच्या झोनमध्ये दिसतो, हे लक्षात घ्यायचं. नंतर येतो कुठे, आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये आहे तो. त्यानंतर आशियान कॉन्टिनेंटमध्ये सुद्धा येतो आणि आशियान कॉन्टिनेंट नंतर परत तो एंट्री करतो कुठं, तर या असणाऱ्या पॅसिफिक ओशनमध्ये आपल्याला जाताना दिसतो. ठीक आहे. म्हणजे तो कोणकोणत्या कॉन्टिनेंटमध्ये आहे, कोणकोणत्या असणाऱ्या वॉटरिक झोनमध्ये येतो, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा तो पार्ट बघायचा. आता त्यानंतर या असणाऱ्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचा रेफरन्स आपण जेव्हा बघतो, 23 डिग्रीचा असणारा जो काही अँगल त्याला क्रिएट झालेला आहे, तिथे एक काल्पनिक रेषा आखलेली आहे.
आणि त्या काल्पनिक रेषेवरती कोणकोणते असणारे देश त्या ठिकाणी येतात ते पण आपल्याला थोडंसं बघणं गरजेचं असेल. जसं आपण विषुववृत्ताच्या अनुषंगाने देश पाहिले ना, तसं थोडक्यात फक्त एक चर्चेमध्ये, डिस्कशनमध्ये यावं. मी जेव्हा तुम्हाला ही फाईल देईल, त्या फाईलनुसार ते नावं फक्त वाचण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय होईल? आपला असणारा स्टडी त्या ठिकाणी कंप्लीट होऊ शकतो. तर फक्त लक्षात घ्या, ही नावं त्याच्यामध्ये लक्षात घ्या. कोणकोणती नावं तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी येतो, तो म्हणजेच कोणतं नाव असेल इथं? तर इथं असेल, एंट्री करतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. तो कुठल्या देशामध्ये? तर तो आहे पहिल्यांदा मेक्सिकोमध्ये. कुठला असणारा देश या ठिकाणी दिसतो आपल्याला? मेक्सिको. कोणता आहे? गल्फ ऑफ कॅलिफोर्निया आणि गल्फ ऑफ मेक्सिको हे दोन्हीही असणारे प्रदेश आपल्याला याच्यामध्ये दिसतात. नंतर येतो देश कोणता? तर तो आहे बहामास. बहामास नंतर येतो त्या ठिकाणी कोणता? तर हे झाले कुठं? हे झाले आपल्याला कुठल्या एरियामध्ये दिसतात? तर अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये आपल्याला ही नावं या ठिकाणी हायलाइट होताना दिसतात. हे इथं लक्षात घ्यायचं. त्यानंतर आपण थोडंसं जाऊया. तो कुठं जाऊया आपण या ठिकाणी? तर आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या अंतर्गत या ठिकाणी ही नावं ऍड करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करूया. ठीक आहे. कोणकोणते असणार नावं इथं दिसतात पहा या ठिकाणी आपल्याला. पहा, आता आलोय थोडंसं आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये हां. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणता या ठिकाणी? तर वेस्टर्न सहाराचा पार्ट येतो. म्हणजे जो आपल्याला डेझर्ट दिसतो ना, सगळ्यात विस्तीर्ण असणारा जो वाळवंटाचा भाग आहे ना, सहारा वाळवंट, त्याचा असणार एरिया याच्यामध्ये दिसेल आपल्याला. सोबत कुठल्या ठिकाणी? तर इथं येतो तो म्हणजे मॉरिटेनियाचा असणारा रेफरन्स येतो. नंतर येतो अल्जेरिया, नंतर आहे माली, नंतर आहे नायगर, लिबिया, इजिप्त. कोणकोणती नाव आहे त्या आफ्रिकेमधले? वेस्टर्न सहारा, मॉरिटेनिया, अल्जेरिया, माली, नायजर, लिबिया आणि इजिप्तचा रेफरन्स येतो. त्यानंतर जो हत्तीसारखा पायाचा भाग आहे का, तिथले 3 देश ज्याला आपण म्हणतो काय? गल्फ कंट्रीज. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ऑइल जास्तीत जास्त आढळतं आणि त्या असणाऱ्या एरियाला गल्फ कंट्री सोबतच अमेरिकेचे जे देश आहेत का किंवा जे युरोपातले देश आहेत का, त्यांना ते म्हणतात मिडल ईस्ट. ना काय म्हणतात ते? मिडल ईस्ट म्हणतात. म्हणजे ते ईस्ट भागाला आहेत आणि ईस्टमध्ये सुद्धा ते बरोबर मध्यभागी आहेत. त्यामुळे त्यांना काय म्हणतात? हे देश यांना म्हणतात मिडल ईस्ट. तेच फक्त म्हणतात हां. इतर आशियामधले कोणतेच देश त्यांना मिडल ईस्ट म्हणत नाहीत. ओके. मग ते कोणते येतो? सौदी अरेबिया, ओमान आणि यूएई. पण हे तिन्ही देश आशियाचेच भाग आहेत हां. ओके. त्यामुळं ते पहिल्यांदा एशियामध्ये येतात. म्हणजे आपण त्यांना सगळे देश त्यांना एशियाच म्हणतो. पण मुळात हे जे देश आहेत ना, अमेरिका किंवा हा युरोप, त्यांना काय म्हणतो? मिडल ईस्ट कंट्रीज म्हणतो. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. हा मुद्दा. त्यानंतर आपण एशियामध्ये आलो, तर हा कर्कवृत्त कोणकोणत्या देशामध्ये जातो? तर तो इंडियामधनं जातो. तो चायनामध्ये पण दिसतो, बांगलादेशमध्ये पण आहे, म्यानमारमध्ये सुद्धा आहे आणि ताइवानमध्ये सुद्धा आहे. म्हणजे किमान आपल्या देशाच्या जवळ कुठं-कुठं असणाऱ्या देशांचा रेफरन्स येतोय, तेवढी तरी नावं लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये जर बघितलं तर इथं सौदी अरेबिया, यूएई आणि ओमान या तिन्ही देशांसोबत भारत तुम्हाला कंटिन्युअसली चर्चेमध्ये येताना दिसतो. भारताचं कोलॅबोरेशन या असणाऱ्या देशांसोबत कंटिन्युअस असतं. त्यानंतर इंडिया आहे, चायना आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे आणि कोण आहे? ताइवानचा एरिया याच्यामध्ये आपल्याला दिसतो. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे काय? या असणाऱ्या देशावरून तुम्हाला काय जाताना दिसतात त्या ठिकाणी? तर इथं तुम्हाला जाताना दिसतात. ते म्हणजेच काय? तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचा रेफरन्स याच्यामध्ये हायलाइट होताना दिसतो. आता हे झाले कुठले? तर जागतिक व्यवस्थेमध्ये या कर्कवृत्तावरून म्हणजे कर्कवृत्त कोणकोणत्या देशातून जातात, ही थोडीशी नावं आपण बघितली. आता हाच कर्कवृत्त कुठं जातो? तर हाच कर्कवृत्त आपल्या इंडियामधनं पण जातो. मग इंडियामधनं जातो, तर तो इंडियामधनं कोणकोणत्या असणाऱ्या राज्यातून जातो? हा एक बेसिक पार्ट आहे. त्यामुळे तो पण लक्षात घ्यायचा. कोणकोणत्या राज्यातून जातो? हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचा रेफरन्स पाहिला. कॅन्सर का म्हटलं जातं या ठिकाणी? तर थोडासा याचा रेफरन्स त्या ठिकाणी आपण काय बघतो? क्रॅब सारखा बघतो ना. त्यामुळे आपण उल्लेख या ठिकाणी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचा बघायचा. कोणकोणत्या राज्यातून? गुजरात लक्षात ठेवायचं. सगळ्यात पहिल्यांदा रेफरन्स कोणता? गुजरात नंबर 1. नंबर 2 ला राजस्थान. नंबर 1 ला गुजरात, नंबर 2 ला राजस्थान, नंबर 3 ला मध्य प्रदेश. नंबर 3 ला काय? मध्य प्रदेश. नंबर 4 ला छत्तीसगड, नंबर 5 ला झारखंड, नंबर 6 ला वेस्ट बेंगॉल, नंबर 7 ला त्रिपुरा आणि नंबर 8 ला मिझोराम. ओके. म्हणजे आपल्याला ही नावं लक्षात ठेवायची आहेत कंटिन्युअसली. कारण याचा रेफरन्स आपल्याला पुढे जेव्हा आपण टाइम झोन बघणार आहोत, डेट झोन बघणार आहोत, त्यामध्ये सुद्धा आपल्याला ही नावं माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणकोणते राज्य येतात?
गुजरात येतोय, महाराष्ट्राचा रेफरन्स येत नाही हा. गुजरात येतोय, राजस्थानचा पार्ट येतोय, मध्य प्रदेश येतोय, छत्तीसगड येतोय, झारखंड येतोय, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा आणि कोणता देश येतोय, मिझोराम. हे आपल्याला थोडीशी नावं लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्या असणाऱ्या प्रदेशातून काय जाताना दिसतो आपल्याला या ठिकाणी, तर हा कर्कवृत्त या ठिकाणी आपल्याला इथं पास होताना दिसतो. जसं कर्कवृत्त बघतो तसंच मकरवृत्त पण पाहिजे. शेवटी ते पण काय एक अक्षवृत्तच आहे ना. ते 23 डिग्रीच्या असणाऱ्या अँगलमध्ये तो क्रिएट झालेला आहे. त्या असणाऱ्या मकरवृत्तावरती किंवा ते मकरवृत्त कुठून जातं हे का महत्वाचे आहेत माहितीये का, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. तर तुम्हाला दिसेल की हा जो इक्वेटर आहे का, हा असणारा जो विषुववृत्त आहे का, हा विषुववृत्त हे सांगतो की जिथं सूर्यकिरण डायरेक्टली सरळ पडतात, म्हणजे डोक्यावरती त्या ठिकाणी आपल्याला सूर्यकिरण पडताना दिसतात. म्हणजे दुपारच्या 12 वाजल्यापासून आपल्याला सूर्यकिरण या ठिकाणी तिथं डायरेक्टली डोक्यावरती येताना दिसतात. जसं जसं आपण कुठं जाऊया, नॉर्थला उत्तरेकडं, किंवा जसं जसं आपण कुठं जाऊया साऊथला दक्षिणेकडं, तसं तसं आपल्याला काय दिसतं की सूर्यकिरण हे तिरपी पडायला लागतात. कारण पृथ्वी जी आहे ना ती स्वतःभोवती फिरते आणि फिरत फिरत काय करते या ठिकाणी, ती सूर्याभोवती फिरते. म्हणजे सूर्य हा सेंटरला आहे, सेंटरला सूर्य आहे आणि पृथ्वी त्याच्या आसपास फिरत आहे. मग आसपास फिरत आहे म्हणजेच काय, तर सूर्यकिरण जो भाग पृथ्वीचा समोर येणार आहे ना सूर्याच्या, तिथं जास्त सूर्यप्रकाश देईल. मग सगळ्यात समोर येणारा भाग कोणता, तर हे भाग येतात. कोणकोणता, विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. या एरियामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश दिसतो. सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश असल्यामुळं पर्यावरण तुम्हाला सगळ्यात जास्त समृद्ध या भागामध्ये दिसतो. प्लस इथं अनिश्चित कालखंडाच्या अनुषंगाने पाऊस जरी जास्त असला तर त्याच पद्धतीनं त्याचा विपरीत परिणाम सुद्धा बऱ्याच वेळा होताना दिसतो. तिथे वाळवंट सुद्धा तुम्हाला याच झोनमध्ये जास्त पद्धतीनं तयार होताना सुद्धा दिसतात. ठीक आहे. म्हणून तर आपण काय बघतो, याच एरियामध्ये तुम्हाला सहारा डेझर्ट पण दिसतो या ठिकाणी. ओके. म्हणजे याच एरियामध्ये सूर्यप्रकाश जास्त असेल तर आपल्या भारतानं एक सगळ्यात महत्वाचा इनिशिएटिव्ह घेतला आहे, तो म्हणजे कुठला, इंटरनॅशनल सोलार अलायन्स. काय आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स. म्हणजे आपल्या भारतानं तयार केलेला हा इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये काय आहे, आपण एक सगळ्यात मोठा स्लोगन टाकलेला आहे. कोणता, वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड. काय टाकलं आपण त्या ठिकाणी स्लोगन, वन सन वन वर्ल्ड अँड वन ग्रीड. या एका सूर्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला आपल्याला काय करायचंय, कनेक्ट करायचं आहे. या सौर ऊर्जेचा वापर करून ऊर्जा निर्मिती करायची आपल्याला. त्यासाठी आपण काय आणलं, इंटरनॅशनल सोलार अलायन्स तयार केला. आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे, याचं हेडक्वार्टर असेल ते कुठं आहे, तर गुरुग्राम, म्हणजे आपल्या इंडियामध्ये आहे. हे इथं लक्षात घ्यायचं, कुठं आहे, गुरुग्राम, इंडियामध्ये. मग या असणाऱ्या इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये आपल्याला कोणकोणते देश दिसतील, तर ते देश असतील कुठं, या 3 असणाऱ्या अक्षवृत्ताच्या अवतीभवती जे देश आहेत का, जिथं सूर्यकिरण चांगले पडतात, तेच देश दिसतील. म्हणून हे बघणं गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे. म्हणून लक्षात काय ठेवायचं आपल्याला, या असणाऱ्या 3 अक्षवृत्तांबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे. कारण तिथं भारताचा रेफरन्स आपल्याला खूप मोठ्या पद्धतीनं हायलाइट होताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. हा, मग आता या असणाऱ्या कुठला, तर या ठिकाणी ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनचा रेफरन्स पाहिला तर म्हणजेच काय, मकरवृत्ताचा उल्लेख केला तर कोणकोणते देश या असणाऱ्या मकरवृत्ताच्या लाईनवरती दिसतात आपल्याला, तर त्यांचा एक रेफरन्स बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा कोण आहे, सगळ्यात पहिल्यांदा दक्षिण अमेरिका खंडामध्ये, याला आपण म्हणतो लॅटिन अमेरिका, याला लॅटिन अमेरिका सुद्धा म्हटलं जातं, यालाच आपण दक्षिण अमेरिका खंड सुद्धा म्हणतो. यामध्ये सगळ्यात पहिला देश कोणता, चिली. कोणता देश आहे पहिला, चिली. चिली नंतर येतो अर्जेंटिना. अर्जेंटिना नंतर येतो पॅराग्वे. पॅराग्वे नंतर येतो ब्राझील. ओके. म्हणजे किती झाले देश या ठिकाणी, तर इथं देश झाले 4. हे 4 देशांचा रेफरन्स काय लक्षात ठेवायचा, चिली, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि ब्राझील. आता येऊया आपण कुठं, तर आफ्रिकन कॉन्टिनेंट मध्ये येऊया. आफ्रिकन कॉन्टिनेंट मध्ये कोण कोणते त्या ठिकाणी, तर नाम्बिबिया आहे, सोबत कोणता येतो, साऊथ आफ्रिका आहे, बोत्स्वाना आहे, त्यानंतर येतो मोझांबिक असेल आणि हा आहे मादागास्कर. इथे बघतो आपण आफ्रिकन कॉन्टिनेंट मध्ये, इथं आपल्याला दिसतात 5 देशांचा रेफरन्स. कोणकोणते, बोत्स्वाना, पहिल्यांदा नाम्बिबिया, नंतर बोत्स्वाना, साऊथ आफ्रिका,
मोझांबिक आणि मादागास्कर हे असणारे देश आपल्याला माहिती असले पाहिजे. त्यानंतर येऊया आपण कुठं, तर ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंट मध्ये बघूया. आणि तिथं फक्त कोण आहे, ऑस्ट्रेलिया एक मात्र देशाचा रेफरन्स या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आणि त्याच्यातूनही अजून महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, एक नदी, जी नदी 2 वेळा एंट्री करते या असणाऱ्या ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन वरती, या असणाऱ्या मकर वृत्तावरती. त्या नदीचा उल्लेख केला तर कोणता असेल या ठिकाणी, तर ती नदी आहे लिम्पोपो. कोणती नदी आहे, लिम्पोपो. तुमच्यापैकी काही लोकांना आठवते का, मला सांगा बघू. आपण काल पण बघितलं होतं, कुठं, इक्वेडोर वरती एक नदी डबल एंट्री करते पहा. तो पण रेफरन्स पाहिला होता. सांगता आलं तर सांगा बघू. चला, काय तुम्हाला दिसतायत ते पार्ट, कशा पद्धतीनं तो तुम्हाला दिसतोय, काय लक्षात घ्यायचं, कोणत्या रिव्हर, या ठिकाणी लिम्पोपो रिव्हर हा काय करतो, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनला हा 2 वेळा त्या ठिकाणी एंट्री करताना दिसतो. त्यामुळे हे पण थोडंसं लक्षात घ्यायचं, रिव्हरचा रेफरन्स पाहिला तर. ठीक आहे. म्हणजे आपण काय काय डिस्कस केलं. सगळ्यात पहिल्यांदा आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांचा रेफरन्स पाहिला. ओके. लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडचा रेफरन्स काय आहे तो पाहिला आपण. त्यानंतर त्या असणाऱ्या लॅटिट्यूडच्या रेफरन्सच्या अनुषंगाने, त्या अक्षवृत्ताच्या अनुषंगाने आपण काय बघितलं, तर 3 मेजर अक्षवृत्त आपण बघितले. कोणकोणते 3 मेजर असणारे अक्षवृत्तांचा उल्लेख करतो आपण या ठिकाणी, तर पहिला आहे विषुवृत्त, वरती कर्कवृत्त आणि खाली बघितलं आपण तर मकर वृत्तांचा रेफरन्स पाहिला. आता जे आपण रेखावृत्त काढलेत का, लॉंगिट्यूडचा रेफरन्स काढलाय ना, जो बरोबर 0 डिग्रीला आपण ड्रॉ केलेले काल्पनिक रेषाच आहे ना ती उभी, जी उभी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे 0 डिग्रीची, त्या उभ्या लाईनला म्हटलं काय जातं, तर याला म्हणतो 0 डिग्री लॉंगिट्यूड. त्यालाच म्हटलं जातं प्राइम मेरिडियन. काय म्हटलं जातं त्याला, प्राइम मेरिडियन. आता या प्राइम मेरिडियनलाच दुसरं पण नाव आहे. ते दुसरं नाव कोणतं असेल, तर ते दुसरं नाव आहे या ठिकाणी, त्याला म्हटलं जातं ग्रीनविच मेरिडियन. काय म्हणतात लक्षात घ्यायचा, जिथं रेखावृत्त पहिला 0 डिग्रीवरती रेखावृत्त काढलंय ना आपण, काल्पनिक लाईन उभी, म्हणजे काय, वाय ऍक्सिस. त्या वाय ऍक्सिसला काय नाव दिलं गेलं, त्याला नाव दिलं गेलं प्राइम मेरिडियन, किंवा त्यालाच म्हणतो आपण ग्रीनविच मेरिडियन. ग्रीनविच मेरिडियन नाव का दिलं, कारण का हा जर आपण देशांचे ह्या असणाऱ्या 0 डिग्रीचा आपण जिथं लाईन ड्रॉ केली का, तिथे जे देश आहेत का, त्यातला जो पहिला देश आहे का, तो आहे युनायटेड किंगडम, युके. आणि त्या युके मधल्या शहराचं नाव या ठिकाणी येतं, तो म्हणजे कुठला, ग्रीनविच शहर. त्यामुळे त्याला नाव दिलं गेलं काय, तर तो आहे ग्रीनविच मेरिडियन. आणि तो ग्रीनविच मेरिडियनचा रेफरन्स जेव्हा जेव्हा तुम्ही बघता का, तेव्हा फक्त लक्षात ठेवायचं, हा असणारा जो ग्रीनविच मेरिडियन आहे का, तर तुम्हाला दिसेल तो कुठं, तर जिथं आपल्याला प्रत्यक्षात हा असणारा 0 डिग्रीचा रेफरन्स दिसतो ना कुठला, रेखावृत्ताचा, तर ते त्याचं ठिकाण सुद्धा आहे इंग्लंडमध्येच, युके अंतर्गतच. ते नाव कुठलं असेल या ठिकाणी, तर ते आहे रॉयल ऑब्झर्वेटरी ग्रीनविच मधला. म्हणून या ठिकाणाला म्हटलं जातं काय, तर या ठिकाणाला म्हटलं जातं 0 डिग्री 00 मिनिट आणि 00 सेकंद. काय म्हटलं जातं याला, या एरियाला जगामध्ये म्हटलं जातं काय, इथूनच सुरुवात झाली. शेवटी ब्रिटिश आहेत ना, ब्रिटिशांनीच काय केलं, हा मुद्दा या ठिकाणी प्रॅक्टिकली पाहिला होता. आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे इथं लोकेशन आपल्याला डिफाईन करताना दिसतात. तर त्यामुळं या असणाऱ्या ठिकाणाचं नाव काय म्हणतो आपण, या लाईनला सुद्धा काय नावानं ड्रॉ केलं आपण या ठिकाणी, तर हा लाईन आहे तो म्हणजेच कोणता, ग्रीनविच मेरिडियन. याला काय म्हणतो आपण, याच लाईनच्या माध्यमातून आपण जगामध्ये टाइम, वेळ ठरवतो, म्हणून याला काय म्हणतो आपण, इंटरनॅशनल टाइमलाईन सुद्धा म्हणतो. आता कसं वेळ ठरवतो आपण ते बघूयाच, पण फक्त काल्पनिक जी उभी रेषा आहे, काल्पनिक जो रेखावृत्त आहे, त्या रेखावृत्ताला आपण काय म्हणतो, तर प्राइम मेरिडियन म्हणतो. त्यालाच म्हणतो आपण काय, ग्रीनविच मेरिडियन. हा ग्रीनविच मेरिडियन का म्हणतो, कारण इंग्लंड मधल्या, युके मधलं असणार ते ठिकाण आहे. त्या ठिकाणांचा पहिला रेफरन्स आला होता. आणि मुळात जगामध्ये सगळ्यात मोठं असणारं राज्य कोणी केलं होतं, ब्रिटिशांनी केलं होतं. म्हणून त्यांचाच डॉमिनन्स याच्यामध्ये आपल्याला जास्त दिसतो. म्हणून इथे लक्षात घ्यायचं, त्याच्यावरूनच काय ठरतं, टाइम ठरते. आणि हे लक्षात घ्यायचं, हे काय 0 डिग्री. ओके. आता व्यवस्थित थोडंसं ऐका मी काय म्हणतोय ते. आता हा बघा पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोलचा रेफरन्स पाहिला तर या ठिकाणी आपण काय बघतो, तर बघा हा असणारा आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे.
या आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या वरती गेलो तर तुम्हाला युरोप दिसतो. ओके, याच युरोपच्या असणाऱ्या थोडंसं या भागामध्ये आलो, कुठं थोडंसं कुठं आफ्रिकनच्या डायरेक्टली वरती आलो तर स्पेन आहे. त्याच्या थोडंसं वरती गेलो तर ह्या ठिकाणी युके आहे, युनायटेड किंगडम. इथून एक काल्पनिक जी पहिली लाईन ड्रॉ झालेली आहे का, यालाच काय म्हणतो आपण 0 डिग्री. तो आपल्याला दिसतो लॉंगिट्यूड, तो बघतो आपण त्या ठिकाणी 0 अंश असणारा रेखावृत्त. हा 0 अंश असेल तर आपण एक एक डिग्रीनं काय करत गेलो, लाईन ड्रॉ करत गेलो आणि लाईन ड्रॉ करत गेलो आणि याच्या एक्झॅक्टली पाठीमागं असेल, काय म्हणतोय मी 0 डिग्रीच्या एक्झॅक्टली पाठीमागं गेलो आपण. म्हणजे काय, अर्ध वर्तुळ क्रॉस करून गेलो तर किती डिग्री असेल? सिंपल प्रश्न आहे माझा, पटकन उत्तर द्या. 0 डिग्रीला जर आपण या ठिकाणी काय म्हणतो, प्राइम मेरिडियन म्हणतो ना आपण, तर त्याच्या बरोबर पाठीमागच्या साईडला, ऑपोजिट साईडला काय असेल? पटकन फास्ट सांगा, किती डिग्री असणार आहे? सिंपल, युजुअली सांगतोय, फक्त विचारतो या ठिकाणी किती डिग्री असेल? अर्धा गोल क्रॉस झालेला आहे. म्हणजे काय करू आपण या ठिकाणी, याच्या बरोबर पाठीमागचा एरिया बघायला गेलो तर तो एरिया दिसेल कुठला आपल्याला, पॅसिफिक ओशन मधला. कुठं दिसेल? पॅसिफिक ओशन मधला. आणि तो किती डिग्री असेल? तर तो असेल या ठिकाणी 180 डिग्री. किती असेल? व्हेरी गुड, व्हेरी गुड विजय, गुड. किती? 180 डिग्री. मग सिंपल लक्षात घ्यायचं काय, जो काल्पनिक रेखावृत्त आहे का, त्याचा जो 0 डिग्री आहे का, त्याच्यावरती ठरतो टाइम आणि त्याच्या एक्झॅक्टली पाठीमागे जो आहे का, 180 डिग्रीला जी लाईन काढलेली आहे का, त्याच्यावरती ठरते डेट. काय लक्षात ठेवायचं? हां, हे खूप महत्वाचं आहे. काय म्हणतोय मी तर, जेव्हा आपण ह्या लाईनचा रेफरन्स बघतो, या लाईनवरती काय ठरते? टाइम ठरते. ओके? आणि त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे, कारण पृथ्वी गोल पद्धतीने बघतोय आपण त्या ठिकाणी. मग एक्झॅक्टली पाठीमागे किती डिग्री असेल? 180 डिग्रीचा रेफरन्स असेल. आणि तिथं काय ठरते? तिथं ठरते डेट. आता व्यवस्थित ऐका. या काल्पनिक 0 डिग्री रेखावृत्तामुळे काय झाले? 2 असणारे गोलार्ध तयार झाले. कोणते गोलार्ध? दिशेच्या माध्यमातून पाहिलं तर हा असेल पश्चिम गोलार्ध. यस, वेस्टर्न हेमिस्फिअरचा रेफरन्स असेल. आणि हा कुठला असेल? पूर्व गोलार्ध, ईस्टर्न हेमिस्फिअरचा. आता व्यवस्थित लक्षात घ्या, तुम्ही मला उत्तर देणार साहेब लोक. म्हणजे समजा मी पृथ्वी आहे आणि पृथ्वी बरोबर हा माझा मध्यभाग आहे, तो काय 0 डिग्री लॉंगिट्यूड आहे. ठीक आहे. आता मी काय करतोय, माझ्या या असणाऱ्या उजव्या साईडला काय आहे? वेस्टर्न हेमिस्फिअर आहे. ओके, पश्चिम गोलार्ध. आणि माझ्या डाव्या साईडला काय आहे? त्या ठिकाणी पूर्व गोलार्ध. ओके, आता मी माझ्या बरोबर पाठीमागे चाललोय, म्हणजे किती 180 डिग्रीला चाललोय. ठीक आहे. आता मी वळतोय, वळतोय. आता माझ्या बरोबर या ठिकाणी मध्यभागी काय 180 डिग्री. तर 180 डिग्री मध्ये मी वळलोय, तर माझे गोलार्ध सुद्धा बदलतील का? म्हणजे हा जो माझा डावी बाजू असेल का, तर डाव्या बाजूला या ठिकाणी पूर्व गोलार्ध येईल का? आणि या साईडला पश्चिम गोलार्ध येईल का? सांगा. मी असा होतो, तर असा या साईडला काय पूर्व गोलार्ध, डावा हात पूर्व गोलार्ध, उजवा हात कोणता? पश्चिम गोलार्ध. ठीक आहे. समोरून बघताय तुम्ही या ठिकाणी 0 डिग्रीला. आता पृथ्वी फिरते ना, स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरताना आता मी फिरलोय स्वतःभोवती, म्हणजे मी कुठे गेलो? मी या पाठीमागे गेलो आता. पाठीमागे काय माझ्या 180 डिग्री आहे. तर तिथं माझे गोलार्ध पण बदलतील का? साहेब लोक, मी अजून एकदा तुम्हाला या गोलवरती सांगतो, मग मला फक्त सांगा. काय सांगितलं आता? ही जी काल्पनिक 0 डिग्री लाईन आहे ना, या 0 डिग्री लाईनच्या या साईडला गेले सगळे देश, हे कोणते असतील? पूर्व गोलार्धातील. या साईडला गेलो तर कोणते असतील? पश्चिम गोलार्धातील. ठीक आहे. आता ही साईडच काय करतोय आपण आता हळूहळू या ठिकाणी याच्या पाठीमागे येतोय ना. याच्या पाठीमागे येतोय, तर मी इकडे आलो. कुठे आलो मी आता? याच्या उलट्या साईडला आलो. ओके. आता उलट्या साईडला आलो म्हणजे गोलार्ध पण बदलतील का नाही? तर गोलार्धाचा रेफरन्स पाहिला तर इथं 100% गोलार्ध बदलतील का? आता काय केलं, हे 0 डिग्रीचा रेफरन्स मी उलटा केला. उलटा केला म्हणजेच काय केलं? पृथ्वी फिरते ना साहेब लोक, पृथ्वी फिरते. मी असा होतो ना साहेब लोक, नीट ऐका. मी असा होतो, माझा डावा हात इकडे होता, उजवा हात इकडे होता. आता मी फिरलोय, तर डावा हात इकडे गेला की नाही? उजवा हात इकडे आला की नाही?
साहेब लोक कळतंय का मी काय म्हणतोय? गोलार्ध बदलतील का नाही? हा, यस, गोलार्ध बदलतील. काय होतील? गोलार्ध बदलतील. समजतंय का नाही मला सांगा पटकन, चला. म्हणजे मी जेव्हा पॅसिफिक ओशनच्या या बरोबर त्याच्या असणाऱ्या ऑपोजिट एरियामध्ये आलो ना इथं, तर इथं गोलार्ध बदलतील का? तर हो, गोलार्ध बदल. कळतंय का सांगा साहेब लोक? पटकन सगळ्यांनी बोलायचंय. फास्ट. यस, राणी विजय समजतंय का? पटकन पटकन सगळ्यांनी बोलायचंय, पटकन बोला चला. हा, समजतंय? हा, म्हणजे काय लक्षात घ्यायचं? जी काल्पनिक बरोबर आपण वाय ऍक्सिस तयार केली ना, उभी रेषा, त्याला काय म्हणतो आपण? लॉंगिट्यूड. म्हणजे काय? रेखावृत्त. रेखावृत्त जे 0 डिग्रीचे आहे ना रेखावृत्त, त्याला काय म्हणू आपण? त्याच्यावरती ठरते टाइम. आणि त्याच्या बरोबर पाठीमागची जी बाजू आहे ना या ठिकाणी, ओके, स्थानिक आहेत का? ओके, ठीक. हा, बघा, नाही तिथं ते नाव दिसलं म्हणून मी ते बोललो. हा, ठीक आहे. पहा, याच्या बरोबर ऑपोजिट साईडला काय? 180 डिग्री. कारण का? मी एक अर्धा राउंड क्रॉस करून गेलो ना मी. बघा ना, हा पृथ्वी आहे ना, हा पृथ्वी आहे. मी हिथून इकडं आलोय ऑपोजिट साईडला, तर अर्धा राउंड क्रॉस केला मी. अर्धा राउंड क्रॉस केला म्हणजे किती डिग्री गेलो मी? 180 डिग्री. कारण पूर्ण गोल जो असतो तो किती असतो? 360 डिग्री असतो. मग मी अर्धा राउंड क्रॉस करून गेलो त्या ठिकाणी, तर तिथं काय होणार आहे? तर तिथं गोलार्ध चेंज होणार आहे. गोलार्ध चेंज झाले तर बरोबर पाठीमागची बाजू काय सांगते? डेट सांगते. हा, जगात जे काही कॅलेंडर तयार होतात का, ते कॅलेंडर तयार होतात त्या 180 डिग्रीच्या असणाऱ्या लॉंगिट्यूड नुसार. आणि जे टाइम होतात का, टाइम झोन वगैरे तुम्ही ऐकलं असेल ते सगळे, ते कुठे तयार होतात? तर या असणाऱ्या प्राईम मेरिडियन वरती तयार होतात, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आणि काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी? काय सांगितलं होतं? की इंटरनॅशनल डेट लाईन कुठे येते? त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला 180 डिग्रीला आपल्याला तयार होताना दिसते. ठीक आहे. हा, आता या प्राईम मेरिडियन जी लाईन तयार केली का, ती लाईन कशी आहे? स्टेट लाईन आहे. आता त्या स्टेट लाईन मध्ये कोणकोणते देश आहेत ते पण थोडंसं बघणं गरजेचं असेल. कोणकोणत्या देशांचा उल्लेख येतो? पहिल्यांदा आहे युनायटेड किंगडम, नंतर आहे फ्रान्स, नंतर आहे स्पेन, नंतर आहे अल्जेरिया, नंतर येतो माली, नंतर आहे त्या ठिकाणी बुर्किना फासो, नंतर आहे या ठिकाणी टॉगो, नंतर आहे घाना. त्यानंतर खाली जातो आपण, तो आहे कुठला? तर अंटार्क्टिका रिजन मधला असणारा या ठिकाणी क्वीन मौडलँडचा असणारा रेफरन्स येतो. हे नावं थोडंसं लक्षात घ्या. कोणकोणता? युनायटेड किंगडम, फ्रान्स, स्पेन, अल्जेरिया, माली, बुर्किना फासो, टोगो, घाना. सगळ्यात लास्टला काय ना ठिकाणी क्वीन माउड लँडचा रेफरन्स याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. ही नावं आहेत, ही नावं एक दोनदा वाचण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानुसार आपल्याला हे मुद्दे लक्षात घ्यायचे. आता सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे, जी काल्पनिक अक्षवृत्त आहे ना, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो, तो विषुववृत्त आणि हा जो असणारा ग्रीनविच मेरिडियन आहे ना, किंवा ज्याला आपण प्राईम मेरिडियन म्हणतो, हे दोन्ही ज्या ठिकाणी जोडतात का, एकत्र येतात का, तो एकत्र कुठे येतो? तर त्या एकत्र ठिकाणाला काय म्हणतो आपण? तर त्याला म्हणतो आपण काय? तर त्याला म्हणतो आपण गल्फ ऑफ गिनिया. काय तो? गल्फ ऑफ गिनिया आहे. म्हणजे आफ्रिकेच्याच असणाऱ्या कॉन्टिनेंटच्या जवळच असणारा, कुठल्या साईडला? वेस्टर्न साईडला. आफ्रिकेच्या वेस्टर्न साईडला एक गल्फ आहे. एक असणारा जो पाण्याचा संदर्भ आहे तो तिथल्या असणाऱ्या भूभागाला चिटकतो. त्या ठिकाणी जो एरिया आहे का, त्याला काय म्हणतो आपण इथं? गल्फ ऑफ गिनिया. आणि हा जो गल्फ ऑफ गिनिया आहे का, याचं कोऑर्डिनेशन काय असेल हो? याचं कोऑर्डिनेशन रेखावृत्तीय आणि अक्षवृत्तीय असणारं जे लोकेशन आहे का, ते दोन्ही कसं असेल? 0 डिग्री असेल. म्हणजे कसं? 0 डिग्री नॉर्थ, 0 डिग्री
ईस्टचा रेफरन्स आपल्या याच्यामध्ये बघतो. तिथं मुळात दोन्ही असणाऱ्या अक्षवृत्त किंवा वृत्तांना एक प्रकारे छेदणारा जो बिंदू आहे का, तो बिंदू कुठं असेल? गल्फ ऑफ गिनियावरती. त्यालाच काय म्हणतात? तो नल आयलँड. त्यालाच काय म्हणतात? नल आयलँड. नल आयलँड म्हणजे शून्य बेट. काय म्हणतात त्याला? शून्य बेट. तसंच तुम्ही आपल्या भारतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक 0 माईलचा रेफरन्स बघितला असेल. नागपूरच्या अनुषंगाने आपण कंटिन्युअसली चर्चेमध्ये येताना बघतो आपण. तर प्लस आपल्या महाराष्ट्राचं पण ठिकाण बघतो आपण, तिथं कंटिन्युअसली काय म्हणतो? 0 माईलचा रेफरन्स येतो. तर तो जशा पद्धतीने आपण बघतो ना, इंडियासाठी बघतो तो आपण. इथं जगाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर नल आयलँड जो आहे ना, इथं ओके, शून्य प्रदेश किंवा शून्य बेट. त्या शून्य बेटाचा रेफरन्स कुठे आहे? हा एरिया आहे. त्याला काय म्हटलं जातं या ठिकाणी? गल्फ ऑफ गिनिया म्हटलं जातं. ते लक्षात घ्यायचं. अक्षवृत्त आणि रेखावृत्त कुठे एकत्र येतात? तर हा आहे गल्फ ऑफ गिनिया. या गल्फ ऑफ गिनियाला कोणकोणते देश अटॅच होतात ते फक्त लक्षात घ्या. थोडा एक्स्ट्रा पार्ट म्हणून लक्षात ठेवू शकता. लिबिया ह्या ठिकाणी बघितलं तर लायबेरिया आहे. लायबेरिया नंतर आयव्हरी कोस्ट आहे. आयव्हरी कोस्ट नंतर आहे घाना. घाना नंतर त्या ठिकाणी येतो तो म्हणजेच कुठला असेल? लोम असेल. त्यानंतर येतो कुठला संदर्भ या ठिकाणी? बेनिनचा रेफरन्स आहे. बेनिन नंतर येतो कुठला? नायजेरियाचा रेफरन्स येतो. नंतर आहे कॅमेरून. कॅमेरून नंतर येतो गॅबॉन. हे काही ठिकाण आहेत ते लक्षात घ्यायचं, जे दोन असणारे कुठला? प्राईम मेरिडियन आणि इक्वेटोर हे ज्या ठिकाणी एकत्र येतात तो काय आहे त्या ठिकाणी? गल्फ ऑफ गिनिया आहे. गल्फ ऑफ गिनिया सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता थोडंसं व्यवस्थित अजून एक पार्ट ऍड करायचा. तो म्हणजेच काय? हा असणारा जो प्राईम मेरिडियन आहे का? म्हणजे जो कल्पनास्थित काढलेला असणारी काल्पनिक रेषा जी रेखावृत्ताची आहे ना, ती रेखावृत्ताची काल्पनिक रेषा कर्कवृत्ताला कुठल्या बाजूला, कुठल्या ठिकाणी भेटते? तसंच विषुवृत्ताला कुठं भेटते? तसंच मकरवृत्ताला कुठे भेटते? हे पण 3 नावं थोडीशी माहिती असावी आपल्याला म्हणून बघायचं हां. काय लक्षात घ्यायचं? कर्कवृत्ताला कुठे भेटते? तर ती भेटते या ठिकाणी आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये. तर कोणत्या देशामध्ये? अल्गेरियामध्ये. कुठे भेटते? अल्गेरियामध्ये. ठीक आहे. ओके. मग हा संदर्भ अल्जेरियाचा लक्षात ठेवायचा कुठं? आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये. नंतर आत्ताच बघितलं आपण विषुवृत्ताला कुठे भेटते त्या ठिकाणी? विषुवृत्ताला भेटते इथं गल्फ ऑफ गिनियामध्ये. कुठं? गल्फ ऑफ गिनियामध्ये. आणि मकरवृत्ताला कुठे भेटते? तर मकरवृत्ताला भेटते ती म्हणजे अटलांटिक ओशनमध्ये, म्हणजे समुद्रातच भेटते. अटलांटिक ओशन म्हणजेच काय? हा नामिबिया आहे. नामिबियाच्या एक्झॅक्टली अपोजिट साइडला असणारा एरिया आहे. म्हणजे आफ्रिकेच्याच असणाऱ्या झोनमध्ये आपल्याला हा एरिया दिसतो. जो काय करतो आपल्याला इथं या ठिकाणी ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन सोबत आपल्याला तो मिक्स होताना, जोडताना दिसतो. म्हणजे इंटरकनेक्शन असणारे जे 3 पॉइंट आहेत का, 3 स्पॉट आहेत का, ते पण आपल्याला लक्षात ठेवणं हे रिक्वायर्ड असेल, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. ओके. आता आपल्याला ऍक्च्युअली टाइम कसा काउंट होतो ते आपल्याला अभ्यासायचंय. आणि जर खरंच कळालं तरच हो म्हणायचं, अदरवाईज नाही म्हणायचं हां. ठीक आहे. मग आपण बऱ्याच वेळा ऐकतो जीएमटी हे नाव ऐकतो ना टाईमसाठी. ओके. आपण म्हणतो काय? भारताचा टाइम हा 5.30 अवर्स 5.5 तास जीएमटीनं पुढं आहे. का म्हणतो पुढं? का प्लस म्हणतो? का मायनस म्हणतो? काय आहे हा टाइम झोन? हे थोडंसं आपल्याला या मुद्द्यामध्ये बघायचं. पहिला रेफरन्स काय लक्षात घ्यायचा? ग्रीनविच मीन टाइम. काय शब्द आहे? ग्रीनविच मीन टाइमला म्हणतो आपण जीएमटी. म्हणजे जगातला असणारा वेळ, हा जो वेळ आहे का, हा वेळ कुठून स्टार्ट होतो? तर या लाईनवरनं स्टार्ट होतो. याला म्हणतो आपण काय? याला म्हणतो आपण 0 वाजले. काय म्हणतो आपण याला? 0 वाजले. म्हणजेच काय? 12 वाजले म्हणतो रात्रीचे. तो जो टाईम आहे का, तो टाईम इथून स्टार्ट होतो. या असणाऱ्या प्राईम मेरिडियनवरनं या ठिकाणी स्टार्ट होतो. ठीक आहे. आता प्राईम मेरिडियनवरनं स्टार्ट होतो. यालाच म्हणतात त्या ठिकाणी काय? तर यालाच म्हणतात सोलर टाईम. सोलर टाईम म्हणजे काय? परत तोच मुद्दा समजून घ्यायचा साहेब लोका. ही पृथ्वी पृथ्वी स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरते. समजा मी सूर्य आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरता-फिरता काय करते? सूर्याभोवती फिरणार आहे. असं राउंडली फिरणार आहे. बरोबर आहे? हां. मग पृथ्वी जेव्हा सूर्यासमोरून फिरणार आहे ना, तेव्हा ती स्वतः पण भोवती फिरणार आहे. मग जेव्हाही फिरता-फिरता पृथ्वीचा जो एरिया सूर्याच्या समोर येतो, जो जेवढ्या टाईमसाठी सूर्याच्या समोर राहतो का, त्या टाईमला म्हणायचं काय? सोलार टाईम. सिंपल. म्हणजे पृथ्वी फिरतोय,
फिरता फिरता सूर्याभोवती फिरतोय. मग जेवढ्या वेळेसाठी तो पृथ्वीचा भाग सूर्याच्या समोर येतो त्याला म्हणतो सोलर टाइम आणि त्याच्या उलट्या साईडला असते रात्र. सिंपल. त्याच्या पाठीमागच्या साईडला काय असणार आहे? रात्र असणार आहे. जो समोर आहे सूर्याच्या समोर तिथं दिवस असणार आहे. त्याला काय म्हणतो आपण? सोलर टाइम म्हणतो. हे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर सगळ्यात मग सुरू कुठं करायचं? पृथ्वी तर फिरतच राहते ना. मग सुरुवात कुठनं करायचं? तर सुरुवात करायचं या असणाऱ्या प्राईम मेरिडियन वरती असणाऱ्या टाइम मधनं आपल्याला स्टार्ट करायचं. प्राईम मेरिडियनचा असणारा झोन. यालाच म्हटलं जातं काय? 0 डिग्री लॉंगिट्यूड. तर हा आहे काय? सोलर टाइम, ज्याला म्हणतो आपण जीएमटी. म्हणजे काय? ग्रीनविच मीन टाइम. ग्रीनविच का नाव दिलं? आत्ताच पाहिलं. युनायटेड किंगडम मधलं असणं ते ठिकाण आहे. त्या ठिकाणामुळं त्या ठिकाणी हे नाव आपल्याला दिसतं. त्याला आपण म्हणतो प्राईम मेरिडियन किंवा याला म्हणतो आपण ग्रीनविच मेरिडियनचं नाव म्हणतो ना. त्याच्यासोबतच एक सगळ्यात महत्वाचा रेफरन्स येतो. तो म्हणजेच काय? की या असणाऱ्या जीएमटीला अजून दुसऱ्या नावानं सुद्धा ओळखलं जातं. आणि ते दुसऱ्या नावानं ओळखलं जातं कधीपासून? 1972 पासून. म्हणजे याला 2 नाव आहेत हा. एक तर जीएमटी पण म्हणतात किंवा त्याला म्हणतात यूटीसी. यूटीसी म्हणजेच काय या ठिकाणी? युनिव्हर्सल टाइम कोऑर्डिनेशन. काय म्हणतात त्याला? युनिव्हर्सल टाइम कोऑर्डिनेशनचा रेफरन्स या ठिकाणी येतो. नाव तेच आहे, फक्त रेफरन्स फक्त काय मीन तोच आहे, अर्थ तोच आहे, फक्त नावं वेगळी या ठिकाणी येतात. हे इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून महत्वाचा मुद्दा काय? टाइम झोन जे आहेत का? ते टाइम झोन थोडेसे लक्षात घ्यायचे. टाइम झोन कशा पद्धतीनं येतात? तर हे काय टाइम झोन? तर रिजन्स आहेत पृथ्वीचे. त्या ठिकाणी काय येतात? तो लोकल टाइम काय आहे? म्हणजे समजा सूर्याच्या समोर हा एवढा एरिया आहे. ओके. तर या एरियामध्ये जो टाइम कन्फर्म केला जातोय कशावरनं? या असणाऱ्या प्राईम मेरिडियन वरनं. तर तो असतो तिथला लोकल टाइम. म्हणजे काय? सिंपल. इंडियामध्ये आता किती वाजले असतील? त्याला कंपेअर करताना आपण इंग्लंडमध्ये किती वाजले असतील? तर तिथला टाइम वेगळा आहे, इथला टाइम वेगळा आहे. इथला जो लोकल टाइम आहे का? त्याला म्हणतो आपण काय? टाइम झोन. तिथला जो लोकल टाइम आहे का? त्याला म्हणतो एक सेपरेट टाइम झोन. तो तो कसा काउंट करतात ते पण आपण बघूया. फक्त नाव लक्षात घ्यायचं आता. यांना काय म्हणतो आपण? तर टाइम झोन म्हणतो. हे लक्षात घ्यायचं. हे 3 नावांचा रेफरन्स लक्षात ठेवायचा. जे टाइम काउंट होतात, ते टाइम स्टार्ट करतो त्या नावालाच काय म्हणतो आपण? ग्रीनविच मीन टाइम. तिथून वेळ सुरू होते आणि वेळ सुरू होते ती म्हणजेच काय? रात्री 12 वाजता. आणि तो असणारा एरिया कुठे या ठिकाणी? तर रॉयल ऑब्झर्वेटरी ग्रीनविच आहे. यूके मध्ये आपल्याला हे ठिकाण दिसतं. तिथूनच. बरं आता हे कुणी सुरू केलं? म्हणजे हे टाइम सुरू म्हणजे हाच इथूनच दिवस स्टार्ट झाला पाहिजे. इथूनच 12 वाजताचा टाइम सुरू झाला पाहिजे. हे कुणी आखलं? म्हणजे मुळात 12 वाजलेले आहेत. कधी? रात्रीचे 12 वाजलेले आहेत. एएम. हे त्याच ग्रीनविच मधनं का ठरवायचं? त्याच देशांमधनं म्हणजे यूके मधनंच गेलं. हे का ठरवायचं? कारण जगावरती राज्य करणारा देश कोण होता? जगाच्या 1/3 पार्टवरती 1/3 पार्टवरती राज्य करणारा देश होता ब्रिटिश. आणि हेच ब्रिटिश लोक आहेत हा. त्यांनी हे टाइम ठरवलंय हा. हे सगळे ब्रिटिश लोक एकत्र आले. कधी एकत्र आले? ऑक्टोबर 1884 ला. का एकत्र आले? कारण 1884च्या अगोदर प्रत्येक जगातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये टाइम वेगवेगळे होते. कुठंच एक वाक्यता नव्हती आणि त्यांना फरक पण पडत नव्हता. पण ब्रिटिशांनी जगाच्या 1/3 पार्टवरती राज्य केलं म्हणून त्यांना काय करावं लागत होतं? जगाच्या एका कोपऱ्यातून सगळा सामान त्यांना त्यांच्या देशामध्ये आणावं लागत होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये टाइम कळत नव्हता. एक्झॅक्टली काय टाइम झालाय? तिकडे वेगळा टाइम असायचा. प्रवास करून आल्यानंतर इकडे वेगळा टाइम असायचा. तो गोंधळ साईडला करण्यासाठी काय केलं? हा असणारा टाइम झोन फिक्स केला. त्यासाठी मीटिंग घेण्यात आली. कुठे मीटिंग घेण्यात आली? तर ती वॉशिंग्टन डीसी म्हणजे अमेरिकेच्या असणाऱ्या देशाच्या प्रदेशामध्ये ही मीटिंग घेण्यात आली. त्यालाच काय म्हणतात? इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स घेण्यात आली यूएसमध्ये आणि तिथून स्टार्ट झाला काय? तिथं कन्फर्म झाला. प्राईम मेरिडियनचं असणारं नाव त्या ठिकाणी त्या शून्य असणाऱ्या रेखावृत्ताला नाव देण्यात आलं आणि तिथून इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळीकडे टाइम कन्फर्म कळावा म्हणून त्याला काय म्हणतो आपण? शून्य टाइम झोन म्हणतो. हे लक्षात घ्यायचं. हे सुरुवात करणारे लोक कोण आहेत? ब्रिटिश साहेब लोक आहेत बरं का. हे लक्षात ठेवायचं आणि तिथून हा मुद्दा येतो. आता वेळ काउंट कशी करायची आणि हे समजून घ्यायचंय. वेळ कशी काउंट होती? का टाइम झोन असतो? कुठला टाइम झोन असतो? हे थोडंसं समजून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. आता व्यवस्थित ऐका. बघा, हा जो काल्पनिक 0 डिग्री आहे ना, आपण बघितलं आता कोणकोणत्या देशातून जातोय तो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण यूके मधलं असणारं ग्रीनविच हे ठिकाण खूप महत्वाचं ठरवतो आपण तिथं. मग या ग्रीनविचच्या इकडे गेलो आपण या साईडला तर याला कोणता गोलार्ध म्हणतो आपण या ठिकाणी? तर ईस्टर्न
हेमिस्फिअर, पूर्व गोलार्ध. आणि या साईडला गेलो तर काय म्हणतो आपण याला, वेस्टर्न हेमिस्फिअर, म्हणजे कुठला, पश्चिम गोलार्ध. ओके. आता टाइम कसा काउंट होतो बघा, नीट आहे का. मी आत्ता कुठं आहे, मी या 0 डिग्री सेल्सिअस वरती असं समजा. 0 डिग्री सेल्सिअस वरून मला पूर्ण पृथ्वीला राउंड मारून परत इथं जायचंय. तर मला काय करावं लागेल, किती डिग्री सेल्सिअस मधनं प्रवास करावा लागेल मला. म्हणजे मी आता इथून प्रवास स्टार्ट केला, मी पूर्ण फिरतोय आता. मी पूर्ण फिरून पूर्ण परत मी याच ठिकाणी आलोय. म्हणजे मी काय केलं, एकूण किती, एकूण मी 360 डिग्री मधनं फिरलो. बरोबर आहे? म्हणजे मी काय केलं? मी पूर्ण गोल फिरलो ना. ओके. म्हणजे मी किती? 360 डिग्री मधून फिरून परत माझ्या ओरिजिनल ठिकाणी आलो. म्हणजे कुठं आलो मी? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजेच कुठं आलो मी? प्राईम मेरिडियन असणाऱ्या एरियामध्ये आलो मी. म्हणजे ग्रीनविचच्या ठिकाणी आलो असं आपण म्हणूया. सिम्पली थोडंसं क्लिअर करण्यासाठी आपण तो पार्ट बघूया. मग मी 24 तास घेतले, कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरते पृथ्वी म्हटल्यानंतर काय केलं? पृथ्वीनं 24 तासामध्ये किती डिग्रीचा प्रवास केला? पृथ्वीनं 24 तासामध्ये 360 डिग्रीचा प्रवास केला. ठीक आहे. मग मला सांगा आता, जर 24 तासात पृथ्वी 360 डिग्रीमध्ये प्रवास करत असेल, तर एका तासामध्ये पृथ्वी किती फिरत असेल हो? एका तासामध्ये पृथ्वी किती फिरत असेल? मग कसं करतो आपण? गणिती प्रक्रिया वापरायची हा. काय? 24 तासामध्ये जर 360 डिग्री फिरत असेल, तर एका तासामध्ये किती फिरत असेल? यासाठी काय करतो आपण इथं? यासाठी आपण रेफरन्स काय घेतो या ठिकाणी? मग इथं आपल्याला दिसतो तो म्हणजे काय? व्यस्त चलनाचा रेफरन्स दिसतो आपल्याला इथं. मग रेफरन्स या ठिकाणी येतो कोणता? 360 भागिले 24 करावं लागेल. ओके. मग हा 24चा मुद्दा बघितला तर 24 एक 24, 24 5 36 असेल. ओके. म्हणजे किती आलं या ठिकाणी? एका तासामध्ये पृथ्वी किती डिग्रीमध्ये फिरते? पृथ्वी फिरते 15 डिग्रीमध्ये. बरोबर का साहेब लोकं? सिंपल गणिती प्रक्रिया केली आपण. काय? जर 24 तासामध्ये पृथ्वी 360 डिग्री फिरत असेल, म्हणजे पूर्ण स्वतःभोवती फिरते ना 24 तास. 1 दिवस लागतो पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला. ओके. आणि मग सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? वर्ष म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. मग इथं एका तासामध्ये पृथ्वी किती फिरत असेल? एका तासामध्ये पृथ्वी फिरते फक्त किती? 15 डिग्रीनं फिरताना दिसते. आता आपण डिग्रीला काय करूया? मिनिटामध्ये, म्हणजे या या तासाला काय करू आपण? मिनिटामध्ये कन्व्हर्ट करूया. म्हणजे काय? 1 तासात 15 डिग्री फिरत असेल, म्हणजेच किती हो? 60 मिनिटामध्ये 15 डिग्री फिरत असेल. काय म्हणतोय मी? 60 मिनिटामध्ये किती फिरत असेल या ठिकाणी? 15 डिग्रीच्या अनुषंगाने फिरत असेल. ओके, ठीक आहे. तर उलटं करू थोडंसं. 1 डिग्री 1 डिग्रीनं फिरण्यासाठी पृथ्वीला किती मिनिटं वेळ लागेल? सिंपल, सिंपल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि व्हेरी गुड, छान. बघा, 15 डिग्री फिरण्यासाठी मिनिटामध्ये गेलो आपण, तर किती मिनिटं लागतात? तो 60 मिनिटं. तसं जर एका डिग्रीमध्ये फिरायचं असेल, तर परत आपल्याला तेच चलन त्या ठिकाणी वापरावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल? 15 चोक 60 म्हणजे किती? 4 मिनिटं आवश्यक असतात. म्हणजे काय? पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरत असते, त्या स्वतःभोवती फिरताना तिनं 0 डिग्रीपासून 1 डिग्रीपर्यंत आली, तर किती टाईम घेते ती? तर ती टाईम घेते 4 मिनिटाचा. सिंपल. आणि जर तिला 15 डिग्रीपर्यंत फिरायचं असेल, तर टाईम घेते 60 मिनिटाचा. ठीक आहे. असंच काय केलं आपण? 24 तासामध्ये पृथ्वी किती फिरते? तर 360 मिनिटांचा असणारा प्रवास या ठिकाणी आपल्याला पृथ्वी करताना दिसते. हा सिंपल पहिल्यांदा कॅल्क्युलेशनचा पार्ट इथं लक्षात घ्यायचा. ठीक आहे. आता व्यवस्थित ऐका. आता काय केलं बघा आता? आता या ठिकाणी जेव्हा या असणाऱ्या टाइम झोनला आपण बघतो, तर त्याच्यावरनं आपण काय करूया? इंडियन टाइम झोनकडे येण्याचा प्रयत्न करूया. पण इंडियन टाइम झोनकडे येण्याच्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाचा पार्ट माहिती पाहिजे, की हे टाइम झोन कसे फिक्स झालेत हां. कशा पद्धतीने झाले? व्यवस्थित ऐका. 0 डिग्री इथं. काय बरोबर? रेखावृत्त आहे 0 डिग्री. 0 डिग्रीचा रेफरन्स आता घेतोय आपण.
तर या 0 डिग्रीच्या आपण इकडे चाललोय. ठीक आहे, काय म्हणतोय मी? 0 डिग्रीच्या या साईडनं चाललोय आता. कारण पृथ्वी फिरते कशी? पृथ्वी फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडं. काय म्हणतोय मी? पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते. व्यवस्थित आहे का? या असणाऱ्या भागाला काय करायचंय? 1 दिवस पूर्ण करायचं. 1 दिवस पूर्ण करण्यासाठी त्याला काय करावं लागेल? या प्रत्येक भागाला 360 डिग्रीवरनं फिरावं लागेल. ओके. जेव्हा हा 360 डिग्रीवरनं फिरून इथं येईल, तेव्हा हा भाग पुढं असेल आणि हा भाग शेवटी असेल. म्हणजे काय? तिथल्या असणाऱ्या प्रदेशाचं राउंड जे फिरणं आहे का? कारण ह्याचा जेव्हा मध्यभाग इथं म्हणतोय ना आपण, हा जेव्हा इकडे येणार 90 डिग्री पर्यंत, तेव्हा हितला भाग पुढे 90 डिग्री जाणार. म्हणजे काय? जेव्हा आपण या असणाऱ्या पृथ्वीला स्वतःभोवती फिरताना बघतो, तेव्हा तिकडचा असणारा जो एरिया आहे का, तो टाइम कसा असेल त्याचा, तर तो पॉझिटिव्ह टाइम मध्ये दिसतो. म्हणजे काय? इकडचा असणारा एरिया लवकर फिरून होणार आहे आणि इकडचा एरिया हा फिरून आल्यानंतर हा फिरून येणार ना. म्हणजे हा टाइम झोन कसा असेल हो? मायनस मध्ये. ओके, लक्षात घ्यायचा. टाइम झोन सांगायचे, जीएमटी सांगायचं आपल्याला या ठिकाणी. ग्रीनविच मेरिडियन टाइम आपल्याला सांगायचा असेल, तर लक्षात काय घ्यायचं, की हा जो 0 डिग्रीचा असणारा रेखावृत्त आहे ना, त्याच्या पूर्वेकडच्या गोलार्धामध्ये जो टाइम असेल तो कसा असेल? पॉझिटिव्ह असेल. आणि त्या असणाऱ्या रेखावृत्ताच्या जो पश्चिमेकडे असणारा भाग असेल, तिथं टाइम झोन कसा असेल हो? तर तो टाइम झोन निगेटिव्ह मध्ये असेल. सिंपल. म्हणजे मी आता 0 डिग्री इकडे आहे. इकडचा माझा भाग पहिल्यांदा फिरून येणार इथं लगेच आणि हा भाग येण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे इथं. म्हणून हा भाग कसा असेल? पॉझिटिव्ह मध्ये असेल. हा भाग कसा असेल? निगेटिव्ह असेल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, टाइम झोन कन्फर्म करण्यासाठी एका तासामध्ये पृथ्वी किती असणारे डिग्री फिरते हे बघितलं आपण. पृथ्वी काय करते? एका तासामध्ये पृथ्वी आपल्याला किती? तर 15 डिग्री फिरताना दिसते. मग आपण काय ठरवलं, की आपण 15-15 डिग्रीचा जो 2 अक्षवृत्त आहेत का? म्हणजे काय? नीट आहे का? 0 डिग्रीचा असणारा जो पार्ट आहे का? या 0 डिग्री पासून पुढचे 15चा असणारा एक स्लॉट तयार केला. कुठला? पुढं 15चा असणारा एक स्लॉट तयार केला. तसं इकडून काय केलं आपण डाव्या साईडला? इथं सुद्धा 15 डिग्रीचा एक स्लॉट तयार केला. बघा, 15चा एक स्लॉट तयार केला, 15चा एक स्लॉट तयार केला. ठीक आहे. मग या 15च्या एका स्लॉटला म्हटलं जातं एक टाइम झोन. म्हणजे काय? या 15 डिग्रीमध्ये टाइम बदलणार नाही. टाइम तसाच राहील. काय होईल? या 15 डिग्रीमध्ये टाइम तसाच राहील, टाइम बदलणार नाही. पण जी एक रेष काढलेली आहे ना, एक रेष, त्या एक रेषेलाच 0 म्हणायचं का? टाइम 0 म्हणायचं का? त्या एका रेषेवरती जेवढे देश असतील, तिथंच एकच टाइम झोन ठेवायचा का त्या 0 डिग्रीच्या आसपास सुद्धा 15 डिग्री तयार झाला पाहिजे? मग 0 डिग्रीच्या आसपास 15 कसं तयार करायचं मग? मग काय केलं माहितीये? मग 0 डिग्रीच्या पूर्वेकडं 7.5 डिग्री घेतली. किती? 7.5 डिग्री घेतली. आणि 0च्या असणाऱ्या पश्चिमेकडं किती घेतलं? 7.5 डिग्री घेतलं. आणि त्या माध्यमातून काय तयार केलं या ठिकाणी? हा असणारा एक टाइम झोन तयार केला. म्हणजे काय? 7.5 आणि 7.5 झाले किती या ठिकाणी? 15 झाले. म्हणजे एवढा जो एरिया आहे ना, मग सगळा आफ्रिकेमधला, युरोपमधला, या 0 डिग्रीच्या जवळ जे 7.5 डिग्रीचा एरिया आहे ना, तो असेल एक टाइम झोन. म्हणजे तिथल्या संपूर्ण टाइम झोन मध्ये काय होणार नाही हो? तो असणारा टाइम चेंज नाही होणार. तो तेवढाच टाइम झोन असेल. कळतंय का मला सांगा साहेब लोक? कारण 0 टाइम सांगायचंय ना. 0 टाइमापासून मी कुठं चाललोय? मी चाललोय कुठं? पूर्वेकडं. तर पूर्वेकडे चाललोय तर टाइम वाढत जाणार. आणि जर मी पश्चिमेकडे चाललोय तर टाइम कमी-कमी होत जाणार. मग मला एका रेषेसाठी टाइम ठरवायचंय का? नाही. तर एका तासामध्ये किती डिग्रीमध्ये फिरते पृथ्वी? तर 15 डिग्रीमध्ये. म्हणून काय केलं? टाइम झोनला 15 डिग्रीचाच असणारा रेफरन्स दिला आपण. कारण 1 तास काउंट झाला पाहिजे ना. मग तो कसा 15 डिग्री ठरवला? तर डायरेक्टली शून्यापासून पुढे 15 गेलो नाही आपण हां. मग शून्यालाच पहिल्यांदा डिनोट करायचंय ना. मग 15 कसं तयार करायचं? शून्याच्या उजवीकडे 7.5 डिग्री, शून्याच्या डावीकडे 7.5 डिग्री, हे दोन्ही मिळून
हा जो टाइम असतो ना, हा काय झाला? हा झाला झिरो टाइम झोन. काय झाला? झिरो टाइम झोन. आता मला सांगा, नीट आहे का? झिरोच्या पुढचा किती आहे? 7.5 असणाऱ्या डिग्री आहे ना? त्या 7.5 डिग्रीच्या पुढं परत मला 1 तास काउंट करावं लागेल. म्हणजे 15 डिग्रीनं पुढे जावं लागेल. 15 डिग्रीनं पुढे गेलो, म्हणजे मी 0 पासून किती पुढे गेलो? काय म्हणतोय? आता मला दुसरा टाइम झोन तयार करायचा आहे 1 तासाचा. मग तो 1 तासाचा टाइम झोन मला करायचा असेल, तर मला अजून किती पुढे गेलं पाहिजे? मला या असणाऱ्या पहिल्या 7.5 मिनिटापासून पुढे 15 गेलो पाहिजे. पण 7.5 पासून पुढे गेलो, 15 गेलो म्हणजे 0 पासून किती पुढे गेलो मी? 0 पासून मी 22.5 डिग्रीनं पुढे गेलो का? काय म्हणतोय मी? नीट ऐका. झिरोचा टाइमलाईन सांगण्यासाठी मी काय केलं? झिरोचा टाइमलाईन सांगण्यासाठी मी पुढं पूर्वेकडे 7.5 डिग्री आणि पश्चिमेकडे 7.5 डिग्री असं ठरवलं. आणि या एका बॉक्सला नीट आहे का? हा झिरो आहे ना? याच्या असणाऱ्या दिसतंय का मला सांगा पहिल्यांदा साहेब लोकं सगळे? बघा. थोडासा मी याला काय करतो अजून थोडासा त्याला मी झूम करतो. ठीक आहे. ओके. दिसतंय? हां, पहा. पहा काय आहे? हा जो रेड डॉट दिसतो ना रेड लाईन, ही रेड लाईन काय हो? ही रेड लाईन आहे 0 डिग्रीची. ती काय टाइम झोन कन्फर्म करते, टाइम कन्फर्म करते. पण टाइम कन्फर्म करण्यासाठी 1 तासाचा टाइम झोन ठरला पाहिजे. कारण त्या संपूर्ण एरियामधल्या लोकांना काय वाटलं पाहिजे? समान टाइम दिसला पाहिजे. कारण जर प्रत्येक 0 1-1 डिग्रीनं आपण जर टाइम बदलत गेलो, तर तो टाइम प्रत्येक ठिकाणी समान येणार नाहीये किंवा तो खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होत जाईल. म्हणून काय केलं? 0 डिग्रीच्या पूर्वेकडे 7.5 डिग्री, 0 डिग्रीच्या डावीकडे म्हणजे कुठं पश्चिमेकडं 7.5 डिग्री असा एक कॉलम तयार केला आपण. तो कॉलम कितीचा असेल? तर तो कॉलम असेल 15 डिग्रीचा. 15 डिग्री म्हणजे 1 तासाचा टाईम झोन झाला. ठीक आहे. मग 1 तासाच्या टाईम झोनला मला आता पूर्वेकडे जायचंय. पूर्वेकडे जायचं असेल तर काय होणार टाईम? वाढत जाणार आणि इकडं असेल तर टाईम काय होत जाणार? निगेटिव्ह होत जाणार. म्हणजेच कसं? म्हणजे जर या ठिकाणी या पहिल्या असणाऱ्या टाईम झोनमध्ये जर 12 वाजले असतील, असं म्हणूया आपण दुपारचे 12 वाजले असतील, तर मी पुढच्या 1 तासामध्ये कुठं असणार आहे हो? पुढच्या 1 तासामध्ये मी पुढच्या 15 असणाऱ्या डिग्रीमध्ये असेल. तिथं वाजतील 1 म्हणजे ज्या वेळेस या शून्याच्या या कॉलममध्ये 12 वाजलेत, तेव्हा त्याच्या पुढच्या 15 डिग्रीमध्ये काय असेल हो? 1 वाजलेले असतील त्याच वेळेस हां. त्याच्या पुढच्या 15 डिग्रीमध्ये किती वाजले असतील हो? 2 वाजले असतील. त्याच्या पुढच्या 15 डिग्रीमध्ये किती वाजले असतील हो? 3 वाजले असतील. त्याच्या पुढच्या 15 डिग्रीमध्ये त्याच वेळेस किती वाजले असतील हो? 4 वाजले असतील. त्याच्या पुढच्या 15 डिग्रीमध्ये किती वाजले असतील हो? 5 वाजले असतील. मग आला का 5 वरती आपला भारत. त्याच्या पुढच्या 15 डिग्रीवरती किती वाजले असतील हो? 6 वाजले असतील. पुढे चाललोय तर पॉझिटिव्ह होत जाणार. का? पहिल्यांदा फिरताना पुढचा भाग अगोदर प्रवास करणार ना. पाठीमागचा भाग नंतर प्रवास करणार. मग या साइडला जे 15चा असणारा जो कॉलम आहे का, तिथं किती वाजले असतील हो? जेव्हा इथं 12 वाजले असतील, तेव्हा इथं किती वाजले असतील? 11. त्याच्या पाठीमागच्या असणाऱ्या 15 डिग्रीच्या असणाऱ्या भागामध्ये किती वाजले असतील हो? 10 वाजले असतील. त्याच्या पाठीमागच्या असणाऱ्या 15 डिग्रीमध्ये किती वाजले असतील हो? 9 वाजले असतील. त्याच्या पाठीमागे किती वाजले असतील हो? 8 वाजले असतील. कळतंय का टाईम झोन कसे क्रिएट केले? पृथ्वी 360 डिग्रीमध्ये फिरतो. किती वेळेमध्ये? 24 तासामध्ये. तर एका तासात किती फिरेल? तर 15 डिग्री फिरेल. मग त्या 15 डिग्रीला आपण टाईम झोन कन्फर्म केला. पण सगळ्यात पहिल्यांदा 0 डिग्रीपासून 7.5 मिनिटं इकडं, 7.5 डिग्री इकडं, 7.5 डिग्री इकडं. मग 15 झाला ना प्रॉपर हा. मग याला टाईम झोन म्हणतो आपण. कळतंय? कळतंय? पण ॲक्चुअली या असणाऱ्या शून्यापासून इथं बघा शून्यापासून इथं 7.5 आहे. तर मला इथून पुढचा 15 मोजावा लागेल. मग मी इथून पुढचा 15 म्हणजे हा कॉलम मला बघायचा आहे. तर मी इथपर्यंत गेलो म्हणजे मी टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं? शून्यापासून पहिल्यांदा 7.5 आणि नंतर 15 म्हणजेच टोटल किती डिग्री कव्हर केला मी या ठिकाणी? येस 15 ने 22.5 22.5 डिग्री कव्हर केला की नाही?
सांगा साहेब लोक. कळतंय का काय चाललंय? हा. ओके. एकच हो म्हणतायत हा मला. बाकीचे कीर्तन ऐकल्यासारखं ऐकतायत हा. ते काहीच म्हणत नाहीयेत. काहीच बोलत नाहीयेत. समजू राहिलंय का? हे. कळतंय? ओके, ओके, ओके. कळतंय. आता कळतंय का नाही हे आपल्या लेक्चरमध्ये माहिती आहे, की स्वतःचं मूल्यमापन स्वतः करतात. आता ते तुम्हाला किती कळलंय ते आपण बघूया. ठीक आहे. आता बघा नीट ऐका. भारत किती टाइम झोन मध्ये येतोय मग भारत? बघा बघू इथं 15-15चा हा 15चा एक, हा 15चा एक, हा 15चा एक. म्हणजे टोटल हे एक झाला टाइम झोन प्लस हा एक टाइम झोन झाला. म्हणजे भारतामध्ये किती टाइम झोन आहे तो? 2 टाइम झोन आहेत. मग भारतामध्ये कोणते टाइम झोन येतात? नीट आहे का? इथं 7:30, इथं 7:30. असा हा काय झाला? 0 टाइम झोन, 0 आवर. त्याच्या पुढं 15 गेलो आपण. हा झाला 1 तास पहिला टाइम झोन. इथं पुढे गेलो आपण इथं हा झाला दुसरा पॉझिटिव्ह टाइम झोन. इथून पुढे 15 मध्ये गेलो आपण कितवा? तिसरा टाइम झोन. इथून पुढे गेलो आपण तर कितवा? चौथा टाइम झोन. इथून पुढे 15 गेलो आपण कितवा? पाचवा टाइम झोन. इथून पुढे पुढे गेलो आपण तर कितवा? 6वा टाइम झोन. भारतामध्ये किती टाइम झोन आहे तो? भारतामध्ये टाइम झोन आहेत 2. कोणते 2 टाइम झोन आहेत तो? 5 नंबर आणि 6 नंबर. मग भारतामध्ये भांडणं होतील ना, की या एरियामध्ये म्हणजे या एरियामध्ये असणारा जो प्रदेश आहे, हा प्रदेश 5व्या टाइम झोन मध्ये येतो. तर राहिलेल्या असणाऱ्या झोनमध्ये जो आहे का, तो कितव्या टाइम झोनमध्ये येतो? 6व्या टाइम झोनमध्ये. म्हणून अगोदर ब्रिटिश जेव्हा होते ना, तेव्हा 2 टाइम झोन असायचे भारतामध्ये. एक असायचा बॉम्बे टाइम झोन आणि एक असायचा कलकत्ता टाइम झोन. काय लक्षात ठेवायचं? ब्रिटिश जेव्हा होते तेव्हा 2 टाइम झोन असायचे. म्हणजे काय? या पश्चिमेकडच्या असणाऱ्या राज्यांसाठी टाइम वेगळा असायचा आणि पूर्वेकडच्या राज्यांसाठी टाइम झोन वेगळा असायचा. भारतामध्ये एक वाक्यता आली पाहिजे ना, मग एक वाक्यता कशी आणायची? एक वाक्यता आणण्यासाठी काय केलं आपण इथं लक्षात घ्यायचं. यासाठी एक रेफरन्स येतो, तो म्हणजेच काय? हां, मग त्यासाठी काय लक्षात घ्यायचं? भारतासाठी आपण एक सेपरेट तयार केला. त्यालाच म्हणायचं इंडियन स्टँडर्ड टाइम झोन. काय म्हणतो आपण? IST. भारताचा टाइम सांगताना हे वापरतात बघा. काय? IST. का? कारण भारताच्या टाइम झोनमध्ये किती टाइम झोन आले? 15-15 डिग्रीचे. 15-15 डिग्रीचे किती आले? 2 आले. म्हणजे भारताचे असणारे जेव्हा आपण त्याचं लोकेशन बघतो ना आपण तेव्हा, त्या लोकेशनच्या बाबतीमध्ये पाहिलं तर रेखावृत्तीय लोकेशनचा उल्लेख केला तर 68.7 68 डिग्री 7 मिनिटापासून बघतो आपण तो कुठला? पूर्वेकडचा. तिथून कुठे जातो आपण त्या ठिकाणी? 97 डिग्री 25 मिनिटं पूर्वेकडं. म्हणजे 68 पासून 97 पर्यंत अप्रॉक्सिमेटली भारत किती डिग्रीमध्ये विभागला गेलाय? 30 डिग्रीमध्ये. 30 डिग्रीमध्ये विभागलाय म्हणजेच काय झाला? भारताचे 2 टाइम झोन झाले. मग हे 2 टाइम झोन थोडेसे अडचणीचे ठरू शकतात. म्हणून भारताने काय केलं? भारताने एकच टाइम झोन फिक्स केला आणि तो कोणता असेल या ठिकाणी? तर तो असेल 82 डिग्री आणि 50 मिनिटं या असणाऱ्या एरियाला आपण काय केलं? एक टाइम झोन कन्फर्म केला. 2-2 टाइम झोनमध्ये वाद होऊ नये. एकच टाइम असावा. म्हणून भारतामध्ये काय म्हणतो आपण? GMTचा विचार केला. ग्रीनविच टाइम आउटच्या अनुषंगाने पाहिलं तर आपण लिहितो 5.5 तास पुढं. कळालं का? 5.5 तास पुढं का असतो टाइम? 5.5 तास टाइम भारताचा पुढं का असतो? का प्लस 5.5 तास म्हणतो आपण हे समजलं? कारण भारतात किती टाइम झोन आहे तो? 2 टाइम झोन आहेत एका तासाचे. 2 टाइम झोनला सेपरेट डिनोट करणं योग्य नव्हतं. म्हणून काय केलं आपण? ह्या असणारा तोडगा काढण्यासाठी आपण काय केलं? आपण एक स्वतःचा टाईमलाईन या ठिकाणी टाकला आणि तो स्वतःचा टाईमलाईन कुठं आहे? तर तो स्वतःचा टाईमलाईन लक्षात ठेवायचं. तो कुठं आहे? तर तो आहे 82 डिग्री आणि 30 मिनिटं पूर्वेकडं. आणि तो कुठून जातो या ठिकाणी? तर तो जातो यूपी मधनं आणि यूपी मधला कोणता असेल या ठिकाणी? तर तो असेल मिर्झापूर. याला आपण म्हणतो काय या ठिकाणी?
स्टँडर्ड इंडियन टाइम झोन हा. आणि किती राज्यातून जातो या ठिकाणी जर बघितलं आपण, हा असणारा जो आपला भारताचा टाइम झोन आहे का, तो टाइम झोन जातो या ठिकाणी उत्तर प्रदेशमधून, हा टाइम झोन जातो मध्य प्रदेशातून, छत्तीसगड, ओरिसा आणि आंध्र प्रदेशातून जातो. म्हणजे किती राज्यातून जातो हा टाइम झोन? हा टाइम झोन जातो 5 राज्यात. ओके. म्हणजे भारतामध्ये ऍक्च्युअली 2 टाइम झोन आहेत. पण 2 टाइम झोन मध्ये वाद होऊ नयेत म्हणून काय केलं आपण, एकच दोघांसाठी टाइम झोन फिक्स केला. आणि हा टाइम झोन परत एकदा चर्चेमध्ये येतोय 2006 पासून. आणि ते काय म्हणतात, की याला परत एकदा काय करा, सेपरेट टाइम झोन क्रिएट करा. का? इकडं तुम्हाला बघितलं तर ह्या ठिकाणचा असणारा टाइम लवकर संपत जातो. म्हणजे इकडं लवकर अंधार पडेल आणि इकडं त्या ठिकाणी नंतर अंधार पडताना दिसणार आहे आपल्याला. म्हणून इथं दोघांचे वेगळे असावं अशी मागणी केली जाते. भारतामध्ये किती टाइम झोन आहे तो? 2 टाइम झोन. असे ज्या देशाचं क्षेत्रफळ जास्त असेल तिथं टाइम झोन जास्त असतील. तसं जर बघितलं तर सगळ्यात जास्त टाइम झोन कोणत्या देशात आहे? रशियामध्ये. रशियामध्ये किती आहे टोटल? 11 टाइम झोन आहे. नंतर कुठं? US मध्ये 6, कॅनडामध्ये 6, ऑस्ट्रेलियामध्ये 3 आणि भारतामध्ये टाइम झोन किती आहेत? तर 2 टाइम झोन आहेत. हे इथं लक्षात घेणं गरजेचं असेल. ठीक आहे. आता तुम्हाला क्वेश्चन देतोय. त्या क्वेश्चनवरनं तुम्हाला टाइम शोधायचा आहे प्लस देश सुद्धा शोधायचा आहे, की तो कुठं असू शकतो. ठीक आहे. आणि हे तुम्ही कुठं अभ्यासलेलं असणार आहे? हे तुम्ही तुमच्या असणाऱ्या मॅथ्स आणि रिझनिंगच्या टॉपिकमध्ये तुम्ही हे बघितलेलं असणार आहे. फक्त इथं आपण थोडंसं जिओग्राफीच्या अँगलने आपल्याला क्वेश्चन सोडवायचे. काय बघा, इफ इट इज अ 12 नून ॲट अ ग्रीनविच, म्हणजे जो 0 डिग्री रेखावृत्त आहे ना, तिथं किती वाजले तो? 12 वाजलेत दुपारचे. किती वाजलेत? दुपारचे 12 वाजले. ठीक आहे. तेव्हा दुपारचे 12 वाजले असतील ग्रीनविचमध्ये, तेव्हा 60 डिग्री वेस्ट. कुठं? 60 डिग्री वेस्ट. वेस्ट कुठे आहे? पश्चिम गोलार्ध कुठे आहे? या रेखावृत्तामुळं, या असणाऱ्या व्यवस्थेमुळं. तर पश्चिम गोलार्ध दिसतो आपल्याला इकडं. ओके. आणि इकडं काय दिसेल हो? इकडं दिसेल पूर्व गोलार्ध. ईस्ट. मग प्रश्न असा विचारलाय, की 12 वाजता जर कुठं या असणाऱ्या ग्रीनविच लाईनवरती जर 12 वाजले असतील, तर तेव्हाच वेस्टर्न एरियामध्ये 60 डिग्रीच्या असणाऱ्या ठिकाणी किती वाजले असतील? तसंच इकडं ईस्टर्न एरियामध्ये 30 डिग्रीच्या ठिकाणी किती वाजले असतील? मग कसं काढावं लागेल हो? कसं काढू शकतो आपण जनरली? येस, सिंपल काय सांगितलं होतं या ठिकाणी आपल्याला? आपण बघितलं होतं काय? एका तासामध्ये काय म्हणतोय? एका तासामध्ये किती? 15 डिग्री आहे. तर 60 डिग्रीमध्ये किती तास असतील? हे काढायचं आपल्याला. सिंपल. म्हणजेच काय झालं या ठिकाणी आपल्याला? इथं आपल्याला 60/15 करावं लागेल. ओके. 60/15 केलं तर किती झालं? 15 चोक 60. म्हणजे किती तास? 4 तास असतील. कुठं? या असणाऱ्या 60 डिग्रीच्या एरियामध्ये. बरं आता हा 4 तास 12 मधून प्लस करायचे का मायनस करायचे? आपण पूर्वेकडे चाललो तर आपल्याला टाइम वाढवावं लागेल. आणि आपण पश्चिमेकडे चाललो तर टाइम काय करावं लागेल? कमी करावं लागेल. म्हणजे किती वाजतील हो 60 डिग्रीच्या असणाऱ्या ठिकाणी? 12 मध्ये 4 तास कमी करावं लागेल आपल्याला. 12 मध्ये 4 तास कमी करावं लागेल म्हणजे किती वाजले? या ठिकाणी सकाळचे वाजले किती या ठिकाणी? तर सकाळचे वाजलेले आहेत 8. किती वाजले सकाळचे? 8. बरोबर का? समजतंय का साहेब लोकं? आणि इकडं किती वाजतील हो? इकडं 15-15 चे 2 करावं लागतील 30 डिग्री म्हणजे 2 तास पुढं. म्हणजे इथं किती वाजलेले असतील हो? दुपारचे 2 वाजले असतील. कुठं? 30 डिग्री सेल्सियस मध्ये. बरोबर का? समजतंय का? साधा प्रश्न आहे. मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला ओळखून घ्यायचंय. तर मी आता क्वेश्चन दिला तर तुम्ही आन्सर काढू शकता का? येस? हां, चला काढा बघू आता. 90 डिग्री वेस्टमध्ये आणि 65 डिग्री ईस्टमध्ये. दुपारचे 12च वाजलेत कुठं? ग्रीनविचमध्ये. तर या 2 असणाऱ्या डिग्रीवरती किती वाजले असतील? त्या टाईम झोनमध्ये किती वाजले असतील हे तुम्हाला सांगायचं. सांगा चला. 90 डिग्री वेस्ट आणि 65 डिग्री ईस्ट. इथं किती वाजले असतील? चला सांगा बघू.
ओके. व्हेरी गुड विजय. गुड. किती एएम का पीएम ते पण सांगा मला. सकाळचे का दुपारचे? संध्याकाळचे. एएमला. गुड, गुड, गुड. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. समजलं? आणि ईस्टकडे किती असेल हो ईस्टकडं? ईस्टकडं? आता थोडंसं ईस्टकडे म्हटल्यानंतर थोडंसं ते 5 डिग्रीला थोडंसं तुम्हाला अडचण आली असेल ना? मग अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का? जेव्हा असं ऑड नंबर आला असेल ना, 65 वगैरे, तर सिंपल काय करायचं? सिंपल बघा. किती? आपण म्हणतो काय? एका तासामध्ये किती डिग्री आहे? 15 डिग्री. ठीक आहे. म्हणजे 15 चोक 60 म्हणजे 4 तास झाले. आणि वरचा किती राहिला? 5 डिग्री राहिला. 60 झाले 5 राहिला ना? आणि 5 बघत असताना काय करतो? 1 डिग्री बरोबर किती मिनिटं? 4 मिनिटं. मग किती आलं? 4 पंचे 20 मिनिटं. झालं. 4 तास 20 मिनिटं. सिंपल आहे. म्हणजेच कुठं टाईम प्लस असेल का मायनस असेल? तर इथं वाजले असतील किती? दुपारचे 4 वाजून 20 मिनिटं झाले असतील. बरोबर का? गुड, गुड, गुड वैष्णवी, गुड. हां, समजू राहिलंय? कळतंय का? काय चाललंय? कोणता पार्ट येतोय? कशा पद्धतीनं आपण टाईम झोन काढतोय? हे समजतंय का? त्यासाठी एक थोडंसं सूत्र पण तुम्ही अभ्यासलं असेल. हे हे तुम्ही सूत्रावरनं काढा बरं का. पण मी सूत्र गणितीय यंत्रणेमध्ये इथं सांगत नाही. तर सरळ-सरळ आपण काय करायचं? आपण आपलं पद्धत वापरायची. जिओग्राफिकल लोकेशनच्या वाईज त्या ठिकाणी आपल्याला ही पद्धत वापरायचा आहे. हा पाठ इथं लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आता थोडासा वेगळ्या पद्धतीचा असणारा क्वेशन या ठिकाणी केलाय. आता उलटं विचारलंय हां. काय? नीट ऐका. इफ इफ इट इज अ 7 पीएम ॲट अ ग्रीनविच म्हणजे आता 0 डिग्रीच्या टाईम झोनमध्ये म्हणजे या 15 डिग्रीच्या टाईम झोनमध्ये किती वाजलेत ओ? इथं वाजलेत 7 वाजलेत. म्हणजे संध्याकाळचे 7 वाजलेत. ठीक आहे. तर प्रश्न असा विचारलाय, कॅल्क्युलेट द लॉन्गिट्यूड ऑफ अ प्लेस वेअर द लोकल टाईम इज 1 पीएम. तर असा असणारा रेखावृत्त शोधा, जिथं 1 वाजले असतील दुपारचे. दुपारचे 1 वाजले असतील. दुपारचे 1 वाजले म्हणजेच काय? टाईम मागं गेलाय. टाईम मागं गेलाय म्हणजे कुठल्या साइडला असेल? ईस्टकडे असेल का वेस्टकडे असेल हो? पूर्वेकडे असेल का पश्चिमेकडे असेल? येस, कुठं असेल? हा इकडं जातो पुढं टाईम. इकडं जातो टाईम कुठं? मागं. मग टाईम मागं जातोय म्हणजेच तो कुठं असणार आहे? पश्चिमेकडे असणार आहे. येस, व्हेरी गुड. म्हणजेच रेफरन्स कुठल्या दिशेसाठी आला? वेस्टसाठी आला. आणि 1 तास म्हणजेच किती तास पाठीमागे गेलोय आपण? 7 वाजता होते. ते किती वाजलेत? 1 वाजलेत. म्हणजे किती तास मागे गेलो? 6 तास मागे गेलो आपण. बरोबर आहे? मग 6 तास मागे गेलो म्हणजेच किती असणाऱ्या डिग्रीमध्ये गेलो आपण या ठिकाणी? मग इथं काय करतो? 15 ने मल्टिप्लाय करायचं या ठिकाणी. उत्तर तुमचं आलं. बरोबर? म्हणजे किती असेल या ठिकाणी? असं म्हणू शकतो का? 90 डिग्री वेस्ट या ठिकाणी दुपारचे 1 वाजले असतील. साहेब लोकं. ओके. गुड, गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. हां, आता मी प्रश्न देतो तुम्हाला. तुम्ही मला उत्तर देणार आहात हां. ओके. हां, आता नीट ऐका. 0 डिग्री ग्रीनविचमध्ये वाजलेले आहेत सकाळचे 10. सकाळचे 10.
तर कोणत्या असणाऱ्या रेखावृत्तावरती हे सकाळचे 5 वाजले असते? शोधा. 0 डिग्रीवरती वाजलेले आहेत किती? 10. तर सकाळचे 5 कुठं वाजले असतील हे तुम्हाला शोधायचं आहे. शोधलं? आणि कोणत्या दिशेला असेल ते पण सांगायचंय बरं का. ओके, गुड, गुड. चला टाइम सांगा पटकन. ठीक आहे? ओके. आज आपण काय पाहिलं? आज आपण राहिलेला पार्ट पाहिला. आपण थोडंसं इक्वेडोरचा रेफरन्स बघत असताना काय बघितलं आपण त्यामध्ये? थोडासा कॅप्रिकॉनचाही रेफरन्स पाहिला, सोबत कॅन्सरचाही पार्ट त्याच्यामध्ये पाहिला आणि त्यानंतर आपण टाईम झोन व्यवस्थित डिस्कस केलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला उद्या काय करूया आपण डेट टाईमचा रेफरन्स त्या ठिकाणी बघूया. नंतर मग ओशनिक पार्ट वगैरे डिस्कस करूया. ठीक आहे? बंबार्डिंग करत नाही मी सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये. ओके? तुम्ही पळून जाऊ नये लेक्चरमधून. म्हणून थोडं-थोडं आपण प्रोग्रेस करूया या पद्धतीनं. समजतंय का पण साहेब लोकं? कळतंय का मला सांगा? जे चाललंय ते समजतंय का? खूप काही अवघड नाहीये. जर समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर खूप इझिली तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होऊ शकतात. येस? हां, ठीक. चालेल. तुमच्याच ग्रुपमध्ये एक स्टुडंट आहे कुणीतरी त्यांना आता आज जॉइन होता नाही आलं. तुम्ही एकदा त्यांना कम्युनिकेट कराल का? त्यांच्याशी थोडंसं बोला पाहू. काय नेमकं अडचण येते त्यांची. त्यांच्या ॲप्लिकेशनला थोडंसं चेक करा. नवीन-नवीन ॲप्लिकेशन असल्यामुळे काय होतं, की विद्यार्थ्यांना थोडंसं जमत नाहीये. बॅचेसच्या ऑप्शनमध्ये जावा. तुम्हाला बॅचेसमध्ये ती बॅच दिसेल. ओके. ऑलरेडी मी तुमचे नंबर त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तुम्हाला लगेच हे व्हिडिओ बघता सुद्धा येतील. ठीक, चालेल. थँक यू. थांबूया आपण. गुड नाईट. ठीक आहे. थँक यू.